सो फॉर्मेट जा देती हूँ। ये कॉमन जूम मीटिंग है। हर एक को 3 मिनट दिए जाएंगे। इसमें 1 मिनट में आप लोगों के 2 सवाल होंगे एज पर बर्थडे आपकी, जो भी एक व्यक्ति की बर्थडे, और 2 मिनट में मेरे आंसर्स होंगे। काफी सारे लोग हैं, सबके नंबर्स जो वीडियो में होंगे, फटाफट आंसर्स पूछे, मतलब क्वेश्चंस पूछे जाएंगे। और कोशिश करिए कि आपके हर मतलब नाम होना चाहिए आपके जूम के कॉल पे। मतलब हम लोग फटाफट आपको पूछ सकते हैं। यस विद्या मैम, कैन यू हियर मी विद्या मैम? जैसे कि अभी गैलेक्सी M53 है, तो आपका नाम रहेगा तो फटाफट हम लोग प्रोनाउंस करके बुला लेंगे। यस, स्टार्ट करते हैं। आरती मैम। यस। यस मैम। यस मैम, स्टार्ट। आपका बर्थडे? मैम मेरा बर्थ डेट है 10th नवंबर 1987। ओके, जी। एंड द क्वेश्चंस? क्वेश्चन है, फर्स्ट है मैरिड लाइफ के रिगार्डिंग, वो थोड़ी डिस्टर्ब चल रही है, वो कब सॉर्ट होगी, कैसे सॉर्ट होगी। एंड सेकंड है कैरियर के अकॉर्डिंग कि मतलब फाइनेंशियल ग्रोथ कैसे होगी, क्या करना चाहिए। अभी आप क्या करते हो? फिलहाल हाउसवाइफ हूँ। फिलहाल हाउसवाइफ हो, तो करियर के लिए आपने क्या सोचा है? फिलहाल मैं डिजिटल मार्केटिंग कर रही हूँ ऑनलाइन। ओके। उसमें कैसा स्कोप है वो जानना है, कर पाऊंगी आगे, नहीं है ग्रोथ है नहीं है उसके लिए। और ट्रेडिंग करती हूँ थोड़ी बहुत। ओके। ओके, जी। फाइन। मैरिड लाइफ में क्या इशू है, और सर का बर्थडे? सर का बर्थ डेट है 29 जनवरी 1988। जनवरी 1988। ओके, यस। डन, फाइन। अभी आप क्या डोनेशन कर रहे हो? डोनेशन इन द सेंस मैम? लाइक आप क्या डोनेशन क्या क्या करते हो, मतलब लाइक इन सब चीजों के लिए अगर रेमेडीज में मुझे कुछ सजेशन आपको डोनेशन काइंड ऑफ देना है, तो आप क्या डोनेट करते हो? जो आपका मतलब आप बताएंगे, मुझे ऐसी कोई आइडिया नहीं है, मैंने आपका वीडियो देखा था तो आपसे कांटेक्ट किया मैम। जो आप बोले ओके, मतलब अभी आप भगवान की पूजा या डोनेशन? करती हूँ, मतलब मैं शिवलिंग पर जाके दूध चढ़ाना, ये वो 11 वो सब करती हूँ, गाय वाय को खिलाना, बट कोई भी रिजल्ट नहीं है। ओके, ये किसी के बोलने पे कर रहे हो या खुद ही करते हो? ऑनलाइन जो रील्स देखकर जो करते हैं लोग, वैसे ही रील्स देखकर कि ये करोगे तो फायदा होगा, वो करोगे तो फायदा होगा, दैट्स इट। ओके, ठीक है मैम, ठीक है, डन। सबसे पहले तो मैम आपको छोटा सा काम करना है। आप कितने, क्या खिलाते क्या हो गाय को? रोटी और लाइक? रोटी। रोटी बस, ठीक है। जी। तो एक छोटा सा काम कर लीजिए। 11 गुरुवार, हम्म। 11 गुरुवार चने की दाल और गुड़, जी। और उसके साथ तुलसी का पत्ता एक, ये गाय को खिलाइए। और ओके। जितना हो सकता है उतना खिलाइए। और किसी एक दिन इन 11 गुरुवार के बीच में, किसी एक दिन आप गाय को आपके वजन का पूरा चारा खिला दीजिए। ओके। गुड़, चने की दाल और एक तुलसी का पत्ता। यस, 11 गुरुवार, और हम्म। पूरे वजन का चारा। Done? ओके, किसी भी एक गुरुवार, ओके। और डिजिटल मार्केटिंग के लिए आप कर रहे हो, तो साथ में आप फाइनेंस रिलेटेड भी गाइडेंस के लिए सलाह दे सकते हो। मतलब लाइक उस रिलेटेड अगर आप सर्च करोगे तो एज पर योर बजट इज गुड फॉर द करियर। ओके, तो मैम ये जो एक रेमेडी आपने बताई, इससे रिलेशन अच्छा हो जाएगा? इससे रिलेशन अच्छा हो जाएगा, मतलब अभी मैंने दोनों के बजट के हिसाब से आपको ये रेमेडी दी है। अभी हम्म। देखते हैं, ठीक है। ठीक। देखते हैं कैसे होता है, आप स्टार्ट तो करिए। जी। थैंक यू मैम। ओके मैम। थैंक यू, थैंक यू जी। यस कवि मैम। नमस्कार मॅम. नम कविता सोनावले. बोला बोला। माझं डेट ऑफ बर्थ आहे 17 सप्टेंबर 1982. हम्म। ओके. सो माझं क्वेश्चन एकच होतं की माझा बिझनेस रिलेटेड. मी न्यूली सेटअप बिझनेस केला आहे. ह्याच्या आधी मी जॉब करत होती. हम्म। सो मी आता सध्या सलून ओपन केलेला आहे. हम्म। सो
रिस्पॉन्स एवढा खूप नाही चांगला भेटत आहे. लाईक एक जे एक्सपेक्टेशन होते तसं नाहीये. सो ह्याच्याबद्दलच मला विचारायचं होतं. ओके बाय. ओनली फॉर द बाकीचे प्लीज माईक म्यूट ठेवाल. सो लाईक अभी मॅम खूप नॉईस येतोय, खूप नॉईस येतोय. हॅलो. हा येतोय आवाज आता? हा शीतल मॅम येतोय आवाज. डन. 1709-1982 फॉर द करिअर. मॅम याच्यामध्ये तुम्ही का गेलात? म्हणजे तुम्हाला कोणी सजेस्ट केलंय म्हणून गेलाय, और लाईक हाऊ मेनी इयर्स एक्सपिरियन्स? मी 6 वर्ष मी जॉब केली याच्यामध्ये सॅलॉन इंडस्ट्रीमध्ये. मला एज अकॉर्डिंग मला असं वाटलं की मला कुठेतरी आता सेटल व्हायचंय की मी किती दिवस जॉब करणार, म्हणून मी स्वतःचाच डिसिजन घेतला. मला कोणी सजेस्ट नाही केलं. ओके. सर्व्हिस इंडस्ट्री इज ऍक्च्युली ॲज पर युअर बर्थडे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. थोडंसं नाही, खूप जास्ती प्रॉब्लेमॅटिक आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पण अच्छा. ठीक आहे. आता काय क्लासेस वगैरे पण घेतात की कसं करतात? डोनेशन काय करतात? नाही, क्लासेस डोनेशन काहीच नाही करत मी. म्हणजे मला आयडियाच नाहीये तसं काय करायचं. टीचिंग प्रोफेशन मध्ये जा. तुमचा जो पण काही बिझनेस होतोय त्या सर्व्हिस इंडस्ट्री प्लस तुमच्याच प्रोफेशन मध्ये टीचिंग प्रोफेशन इज गुड फॉर यू. त्याच्यात तुम्हाला जास्ती बेनिफिट होईल. ओके. डोनेशन काइंड ऑफ थिंग जर आपण करायला गेलो तर 11 शनिवार किंवा 24 शनिवार रिलेटेड टू कॉस्मॅटिक जे पण खूप गरजू लोक आहेत, म्हणजे लाईक ओके. यंग लेडी मुली आहेत ज्यांना खूप क्रेज असतं फॉर द कॉस्मॅटिक्स अँड ऑल, हा हा ते हा. छोटे छोटे प्रोडक्ट्स तुम्ही त्यांना ॲज अ काइंड ऑफ गिफ्ट द्या, नॉट काइंड ऑफ गिफ्ट. ओके. गिफ्ट दिला तर जास्ती ओके. बेनिफिट होईल. फाईन. हम्म? ओके. आपण ही रेमेडी करूया आणि मग लेट सी कसं होतं बघूया. मला तुमच्याशी पर्सनली फेस टू फेस भेटायला पण यायचं होतं. मी ट्रायही केलं पण नाही जमलं, तर हे वेबिनार मी ऍड बघितला म्हणून तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायला मी वेबिनारला आली. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू. मग मला यायचं असेल तिकडे तर मग मी कसं येऊ शकते, कुठे कॉन्टॅक्ट करू? नाही होत आहे. मी 2-3 वेळा मेसेजेस पण केले तिथे तुमच्या नंबरवर. आमचं 25 आणि 26 मुंबईला आहे रुटीनली, हा हा. आणि औरंगाबादला असते. ओके, तर 25-26 मी स्लॉट ट्राय करते बुक करायचा मॅम. थँक्यू मला कारण बरेच काय काय. खूप लोक आहेत त्यामुळे गप्पा आपण निवांत मारूया. ठीक आहे, ठीक आहे. सगळेजण थँक्यू. नमस्कार medical मॅम. आणि खूप दिवसापासून सॉरी. जय श्री मॅम. थँक्यू. थँक्यू मॅम. हेलो मैम, गुड इवनिंग। वेरी गुड इवनिंग मैम. बर्थडे मुझे आवाज नहीं आ रही है आपकी। अभी आ रही है? मेरी आवाज आ रही है आपको? आपकी आवाज आ रही है. माझं नाव घे ना. प्रमोद. Okay. जयश्री झाली. प्रमोद सर. हाँ सर. बहुत नमस्कार फेंट मैम. आ रही है। मैम जयश्री मैम हेलो। एक बार रिकनेक्ट कर लीजिए प्लीज. रिकनेक्ट कर लीजिए डिस्कनेक्ट करके. ओके ओके मैम, ओके ओके। प्रमोद सर. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. माझी बर्थडे आहे हम्म 12 सप्टेंबर 1966. हम्म मला 2 प्रश्न होते. एक तर माझा हेल्थ इश्यू आहे, हेल्थ बद्दल विचारायचं आहे कसं राहील, आणि फायनान्शियल ग्रोथ कशी राहील. आता काय करता तुम्ही? सध्या मी रिटायर्ड झालोय मॅडम, 2 वर्ष झाले. हम्म हेल्थची काय काळजी घेताय? सध्याला काय त्रास आहे का? माझे लंबा बॅक पेनचं क्रोनिक पेन आहे, त्याच्यामुळे आता ते व्यायाम वगैरे चालू आहे, पण पाहिजे तसे रिझल्ट नाही. म्हणजे ते जे जेवढं हे असायला पाहिजे, स्टेबल व्हायला पाहिजे, ते स्टेबल होत नाही बॅक पेन. उपाय तर सर्व चालू आहे. ठीक आहे, ठीक आहे, डन. एनी फायनान्स रिलेटेड काय करताय मग रिटायरमेंट नंतर? रिलेटेड मी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे, पण पाहिजे तसं म्हणजे अजून काही त्याच्यामध्ये ग्रोथ नाही आहे. ओके. म्हणजे 2 पोर्टफोलिओ आहे, जसे तर तसाच आहे. त्याला मी ते हे करू शकलो नाही, म्हणजे त्याला कॅश नाही करू शकलो राहिलो. मिसेसच्या नावावर आहे. स्टॉक मार्केटचं तर मी आता तुम्हाला ह्या एवढ्या कमी याच्यात नाही सांगू शकत. हेल्थची मात्र काळजी घ्या. हेल्थ मध्ये थोडेसे इश्यूज जास्ती आहेत.
येऊ पण शकतील, तर थोडी जास्ती काळजी घ्या हेल्थची. योगा मेडिटेशन कंपल्सरी करा. जे पण नीडी लोक आहेत त्यांना तुम्ही काही हॉस्पिटलाइज औषधं वगैरे गिफ्ट करू शकता तर ते बघा. जिथे खूप एमर्जन्सी आहे तिथे तुम्हाला ॲम्ब्युलन्स देता आली, गिफ्ट करता आली. ॲम्ब्युलन्स म्हणजे नॉट पूर्ण ॲम्ब्युलन्स नाही, ज्याला आपण म्हणतो की लाईक एमर्जन्सीमध्ये कोणाला तरी ॲम्ब्युलन्स मागवून दिली आणि त्याचं जे काही खर्च आहे ते पण तुम्ही केलं तरी चालतील. अच्छा अच्छा. हं? तब्येत आता पुढे अशीच राहील की थोडेसे सुधारणा होईल त्यात? थोडी काळजी घ्या ना. थोडी काळजी अच्छा घ्या. योगा मेडिटेशन कंपल्सरी करा. फायनान्स अच्छा. रिलेटेड स्टॉक मार्केट नाही पण अदर सोर्सेस पण तुम्ही काही ना काही सुरू करू शकता. ऑल गुड. म्हणजे तुमच्यासाठी फूड इंडस्ट्री गुड आहे, तुमच्यासाठी पब्लिकेशन्स गुड आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही काम करा. जे गरजू लोक आहेत त्यांना औषधांचं डोनेशन केलं तरी हरकत नाहीये. एमर्जन्सीमध्ये ॲम्ब्युलन्सचे चार्ज तुम्ही पे केले तरी चालतील. किंवा अगेन माझी खूप स्ट्रॉन्ग रेमेडी है फॉर एवरीवन, मतलब जितने भी लोग यहाँ पे हैं उन सब के लिए ये बहुत ज़्यादा इमरजेंसी में अगर आपको कभी भी कोई भी चांस मिलता है, किसी के भी घर में कोई भी अंतविधि हो, तो वहाँ पे खाना पानी जो 3 दिन आज भी हम लोगों के यहाँ रिचुअल है वो आप लोग कर सकते हो, रादर देन आप स्वर्गरथ के भी पैसे ना लेते हुए उन लोगों को सपोर्ट कर सकते हो. जो आत्मा जाती है वो देखती है कि आप लोग कितना मेरी फैमिली के लिए कर रहे हो, तो आपको वो ब्लेसिंग्स मिलती है, तो आपकी हेल्थ वेल्थ दोनों अच्छी रहती है. सो ये वाली रेमेडीज आप सभी फॉलो कर सकते हो. डन प्रमोद सर? बस हा मी ते करतोच आहे. फक्त पुढे असं मेजर इश्यू राहणार का हेल्थचा काय कसं तेवढंच एक विचारायचं होतं आता बॅक तरी पेन एवढा एवढा नाही आहे पण थोडाफार इश्यू आहे, त्याच्यासाठी हे डोनेशन करत राहा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मॅडम. डन. ओके थँक्यू थँक्स मॅडम. ऑल द बेस्ट. गीत मॅम. गुड इव्हनिंग मॅम. व्हेरी गुड इव्हनिंग. साधारण बोलते मॅम, मी सिंगल मदर आहे आणि माझी सध्या डायव्हर्सची प्रोसेस चालू आहे. तर पहिला प्रश्न असा होता, मी डेटा अनालिटिक्सचा कोर्स केलाय, तर मला चांगला पॅकेजचा जॉब कधी मिळेल? डेटा अनालिटिक्सचा कोर्स केलाय. ओके, बर्थ डेट सांगा ना तुमची. 17 मे 1990. आणि दुसरा जॉब कधी मिळेल, बरोबर आहे? येस. हा. आणि सेकंड असं आहे मॅम की माझ्या हातून कुठलं काम पूर्ण होतच नाही. म्हणजे हे खूप लहानपणापासून चालत आलंय. मी गोष्टी अर्ध्यात चालू करते आणि अर्ध्यात सोडून देते. म्हणजे कोर्स रिलेटेड किंवा असं मी ठरवते की मला हे खूप करायचंय पण ते होतच नाहीये माझ्याकडून. ओके. हेल्थ मध्ये काय अडचणी आहेत मॅम? आफ्टर डिलिव्हरी वेट खूप माझं पुट ऑन झालंय प्रचंड. तर ते माझं चाललंय आता वेट लॉस करायचं, पण ते पण होत नाहीये माझ्याकडून. म्हणजे मुलगी लहान आहे. बरेच प्रॉब्लेम आहेत. सध्या मी माहेरीच आहे, गेले 6 महिने झाले. नाही, हेल्थची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. जॉब तुमचा होईल. इंटरव्ह्यूज देताय तुम्ही? नेक्स्ट मंथ पासून ट्राय करेल. ओके. व्हाईट आणि ब्ल्यू कलरचे कपडे घालून इंटरव्ह्यूज द्या. हातावर नेहमी 24 नंबर लाईक दिस असा लिहिला असला पाहिजे. सगळ्यांसाठी अलाउड नाहीये, काही नंबरसाठीच अलाउड असतो. स्पेशली समजून घ्या. हातावर 24 लिहा. ब्ल्यू आणि व्हाईट कलरचे कपडे घालून इंटरव्ह्यूज द्या. जॉब ऑपॉर्च्युनिटीज नेक्स्ट 3 to 4 मंथ मध्ये चांगल्या ओपन होतील. आणि अबाउट वर्षातनं एकदा पॉसिबल झालं तर एखाद्या अनाथ मुलीला, म्हणजे जिला खरोखर खूप गरज आहे, तिला तिचं म्हणजे चप्पल, बॅग, स्कूल बुक्स वगैरे जे पण तुम्ही देऊ शकता त्या सगळ्या गोष्टी द्या. वर्षातनं एकदा रुटीनली करा. म्हणजे दरवर्षी बर्थडेच्या मंथ मध्ये करून घेतलं तरी चालेल, ऍज पर युअर बर्थडे. डन. येस मॅम, डन. थँक्यू. ओके. विप्रा मॅम. हा मॅम, नमस्कार. नमस्कार. माझे 2 प्रश्न होते. मला स्वतःचा असा ई-कॉमर्स असा बिझनेस चालू करायचा होता. तो मी कशामध्ये करू? म्हणजे मी खूप कन्फ्युज होते की मला कपड्यांमध्ये मी करू की मी फर वूलचं मॅट रांगोळीचं वगैरे मी सगळं करते. तर मी त्याच्यामध्ये करू. आणि दुसरा प्रश्न माझा असा होता की माझे जे मिस्टर आहेत त्यांचा जॉबमध्ये काही सक्सेस आहेत का? आणि आम्ही दोघांनी मिळून, माझ्या सासरे मिळून आम्ही ना पैसे इन्व्हेस्ट केले होते सिट्रिक्समध्ये.
तर ते माझे पैसे अडकलेले आहेत, ते माझे पैसे अजून मला मिळालेले नाही आहेत. तर ते माझे पैसे मला मिळतील का, हे मला विचारायचं होतं. बर, पहिली गोष्ट तर मॅम तुमच्याबद्दलच 2 प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल, सासरा आणि नवरा नाही. ओके ओके. ओके. नाही, म्हणजे मिस्टर आणि माझा 2च प्रश्न, माझ्या मिस्टरांचा आणि माझा. एका व्यक्तीबद्दलच 2 प्रश्न. ओके ओके. हा, मग ठीक आहे, माझ्याबद्दल सांगितलं तरी मला चालेल मला. फक्त तुमची बर्थ डेट सांगा please. माझी बर्थडे आहे 2/6/1991. ई कॉमर्स मध्ये तुम्हाला क्लोथिंग आणि काय पाहिजे अजून? मला क्लोथिंग आणि मी फर मॅट रांगोळीचे मी हे करते, म्हणजे घरी वगैरे बनवता. मी 3-4 माझे ऑर्डर सुद्धा मी डिस्पॅच केलेले आहे. तर मी त्याच्यामध्ये ई कॉमर्स मध्ये मी करू का, क्लोथिंग मध्ये करू, किंवा फर वूलचं मी जर केलं क्लोथिंग ह्याच्यामध्ये ई कॉमर्स मध्ये, तर ते माझं सक्सेस होईल का? ऑफकोर्स मॅम, चांगली आहे बर्थ डेट, होईल. म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री इज ऑल गुड फॉर यू. क्लोथिंग पेक्षा पण कम्युनिकेशन स्ट्रॉंग आहे तुमचं. सो लाईक ट्रॅव्हल टुरिझम मध्ये काय करता आलं तर बघा, ओके. योगा जिम्नॅशियम मध्ये काय करता आलं तर बघा. बट हे पण चालेल, म्हणजे हे थर्ड प्रायोरिटी देईल. पहिले 2 दिलेत ते त्याच्यावर फोकस करा, नाहीतर याच्यावर आपण फोकस करूया. पण जेव्हा पण बनवाल, बिझनेस सुरू कराल, तेव्हा त्याचं नावाचं स्पेलिंग, फोन नंबर खूप प्रॉपर असला पाहिजे. आणि तुमचं सोशल मीडिया प्रेझन्स पण तेवढं स्ट्रॉंग असलं पाहिजे. बरोबर. ऑल द नक्कीच. बाकी तर छान आहे. होईल तेवढं घी डोनेशन करा, शुद्ध तुपाचं डोनेशन जेवढं तुमच्याकडनं शक्य होईल. जे नीडी लोक आहेत त्यांना केलं तर जास्ती बेटर. ओके. म्हणजे मी ठरवते, पण माझ्याकडनं ना होत नाही त्या गोष्टी. माझं असं होतं की मी बऱ्याचशा गोष्टी, आता ह्या जे तुम्ही मी कॉमर्सचं ई कॉमर्सचं म्हणालात ना, मी आता 3-4 दिवस झाले मी फक्त लिटरली मी फेसबुक वरती वगैरे, म्हणजे गुगल वरती वगैरे मी वाचते की मी हे कसं केलं पाहिजे काय. पण माझी हिंमत नाही होते की मी करू का, परत मी फेल झाली तर मला हसतील माझीच माणसं. ही भीती माझ्या मनामध्ये सतत राहते. ऍक्शन तुम्हाला घ्यावीच लागेल. जोपर्यंत तुम्ही ऍक्शन नाही घेणार, तुम्हाला रिझल्टच नाही मिळणार. सो यू हॅव टू डू, ऍक्शन करावंच लागेल. जास्तीत जास्त एकदा फेल व्हाल, 2दा फेल व्हाल, 10 वेळेस फेल व्हाल, सॉरी स्ट्रेट फॉरवर्ड बोलेल, पण तुम्ही नाही नाही, केलंच बरोबर. नाही तर ते फेल्युअर पेक्षा करून फेल्युअर आलेलं बेटर असेल. नक्कीच. नक्की नक्की. नक्की नक्की. थँक्यू सो मच. येस मॅम. दीपक सर जोशी. नमस्कार, मी दीपक सुभाष जोशी, पुणे शहर. बोला सर. प्रश्न असा आहे की मी जे कंस्ट्रक्शनचे ठेकेदार जे असतात गव्हर्नमेंटचे, यांच्याकडे मी गेली 20 वर्ष काम करतोय. ह्याच्यामध्ये माझे जवळजवळ 10-12 कॉन्ट्रॅक्टर बदलले गेले. यांच्यासाठी मी जीव टाकून काम करतोय, पण मी अजून मोकळ्या हातानेच आहे. तर मला स्वतःच रजिस्ट्रेशन करून मी ठेकेदार होऊ शकते का? आणि दुसरा प्रश्न, मी फ्लॅट घेण्यासाठी आणि गाडीसाठी बरेच प्रयत्न करतोय. माझी तेवढी जिद्द आहे करण्याची, पण ते सक्सेस होत नाहीये. मला नकारार्थी लय होत आहे. बर, तुमची बर्थ डेट? 27 सप्टेंबर 1979. तुम्ही ठरवलं तर सगळं करू शकता सर. ना, मला ते माहित आहे. ठरवलं तर बरंच काय करू शकतं, पण ती डेअरिंग कमी पडते आणि फायनान्शियली हे होतंय. कारण लोक उभे राहत नाहीये माझ्यासाठी. जे ते आता एवढे माझे कॉन्ट्रॅक्टर बदललेत ना, सगळे आता मोठे झाले, प्रत्येकाचे कोटी-कोटीची घर आहेत आता. यांच्यासाठी मी जीव टाकून दिवस रात्र कामं केली. मग बरोबर. कामं झाल्यानंतर काही कारणाने बाजूला करतात नवीन कॉन्ट्रॅक्टर. अशी 20 वर्षामध्ये माझं सेव्हिंग काय हातात नाहीये. आणि फ्लॅटसाठी ह्याच्यासाठी बरेच प्रयत्न करतोय मी, पण लोन वगैरे होत नाही, यश मिळत नाहीये. बर बर, ठीक आहे. सिम्पल एक छोटंसं काम करा. आता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिस, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर बेस बऱ्याच लोकांकडे काम करतात. तुम्हाला माहिती हो. कधी कधी खूप कष्टाने आपलं घर बनवतात, जसं की तुम्हाला हा. बनवायचंय पण तुम्ही बनवू शकत नाही. असे खूप सारे लोक असतील जे बनवू नाही शकत आहेत. तर अशा लोकांना तुम्ही सिमेंट, विटा, कलर, इलेक्ट्रिसिटी असं काही गिफ्ट करू शकता, ते गिफ्ट करा पहिले तर. आणि चिमणीचं आता खोपे मिळणं थोडंसं अवघड झालंय, पण शेतात वगैरे तुम्ही बघाल पक्ष्यांची घरं बनलेली असतात. हा. आणि ते एक घर सोडून दुसऱ्या घरात गेलेले असतात. तेव्हा जे ते जुनं घर असतं, रिकामं घर असतं, ते आणून तुम्ही घरात ठेवायचंय.
ओरिजिनल त्यांचं घर तोडून ते घर आणू नका, पहिली गोष्ट. नाही. हम्म. ते घर तुम्ही घरात आणून ठेवा. तुमच्या पूर्व दिशेला, घराच्या पूर्व दिशेला तुळशीचं रोप पाहिजे, ज्याच्याने रोज तुम्ही सकाळी त्याला तुम्ही स्वतः सकाळी पाणी घालायचंय. आणि जमलं तर शनिवारी त्याला दिवा लावा आणि तुमची विश मागा. दुसरी गोष्ट, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिस स्वतःचं काम सुरू करू शकता. इट्स गुड फॉर यू. येस. ठीक माझं आहे. फ्लॅटचं वगैरे होऊन का मॅडम? नाही त्याला लोन मिळतं. एवढी स्ट्रॉंग फाईल बनवून पण 7 बँकेने लोन रिजेक्ट केलं. 1 काही BHK घेतला होता. होऊन जाईल. धन्यवाद. ठीक आहे. निकिता धन्यवाद पाटील मॅडम. मॅम. बरोबर. पाटिल मैम. हेलो। हाँ. हाँ मैम, मेरा क्वेश्चन आपको ये था, मेरी बर्थडेट 8/11/91 है। 8 नवंबर 91 है। एक्चुअली मेरा क्वेश्चन ये है कि मैं अभी डाइनिंग हॉल, जो गुजराती थाली खाना खिलाते ना हम लोग, दाल चावल सब्जी, वो स्टार्ट किया है। बट उसमें कुछ ये नहीं, वो पार्टनर के साथ किया है, दोनों मिलके, क्योंकि मेरे पास फाइनेंशियल कुछ नहीं था, तो उनके साथ मैंने किया है। और दूसरा क्वेश्चन मेरा ये है मैम, कि 2 बार मैंने आगे बिजनेस किया है, दोनों बार फेल हुई, बहुत कुछ हो चुका है मेरे साथ। और अभी अभी इतना थक गई हूँ ना मैं, कि मुझे अभी ऐसा लगता है मैम मैं सुसाइड ही कर दूं। मतलब पता नहीं, मुझे रिसेंट, मतलब आपका वीडियोस मैंने लास्ट 15 दिन पहले यूट्यूब पे ऐसे घूमते घूमते आप दिख गई मुझे। मुझे पता नहीं आपके साथ क्या कनेक्ट हुआ है, मुझे नहीं पता है वो। पर रात को सोती हूँ, जब तक मैं आपका स्टेटस या आपका वीडियोस नहीं देखती, तब तक मुझे ऐसा लगता है मैं अपने हाथ की नस काटूं, मुझसे कुछ होगा नहीं, मैं फेलियर हूँ, मैं कुछ कर दूं, मैं कुछ, मतलब इतनी नेगेटिव सोच मतलब हो रहा है, मुझे पता नहीं। जब तक मैं आपको देख ना लूं, तब तक तो मुझे ऐसा होता नहीं कि मैं खाना खा लूं या पी लूं, मुझसे हिम्मत नहीं आती है। पता नहीं ऐसा क्यों होता है। एक रात भी मैंने आपका वीडियोस नहीं देखती हूँ ना, तो मुझे ऐसा लगता है मैडम मैंने क्या, मतलब कितना बड़ा गुनाह कर दिया, मतलब कि कॉन्फिडेंस ही नहीं है, इतना लो हो गया कि जैसे मेरा कोई है ही नहीं। अभी मुझे आपको बॉम्बे में ये करना है, मैं पैसा कलेक्ट कर रही हूँ कैसे कैसे करके, मेरे पास बिल्कुल पैसे नहीं है, मुझे कैसे भी करके आपके पास आना है बॉम्बे में। और अभी 29 तारीख को है, तो उसमें, बट पैसे भी कहीं से कोई मिल नहीं रहा है, कुछ नहीं हो रहा है। खुद पे इतना प्रेम करती हूँ यार, क्या हो रहा है, इतना अच्छा भी पर्सन मिला है तो उससे मिल भी नहीं सकती, कुछ हो भी नहीं सकता। और इतना नेगेटिव सोच रही हूँ, लोन कर रही हूँ, लोन भी नहीं मिल रहा है। कभी कभी ऐसा लगता है मैडम सच में मिलेगी ना मुझे, मैं इतना कर रही हूँ पैसे के बारे में, मतलब कि मैडम की फीस चुकाने के लिए इतना कर रही वो हूँ। सब ठीक है. आपने कितने साल से काम किया है? मैं तो 3-4 साल से मैडम, मैं खुद का बिजनेस है, 2 बिजनेस तो ऐसे चले गए मेरे, और अभी ठीक ये है तीसरा चल रहा है। मैम. अगर आपके पास सॉल्यूशन है कि आपको सुसाइड करना है और ये सब करना है, तो आप मेरे पास आइए मत. मेरे पास इन लोगों के लिए जगह ही नहीं है जो शॉर्टकट ढूंढते हैं. भगवान शॉर्टकट नहीं ढूंढ ने रही हूँ मैडम, भगवान ने मुझे जीना इतनी है। अच्छी लाइफ दी है, उसे अगर आपको, आप ऐसे सोचोगे, ये वीडियो अगर वायरल होगा और आपका वीडियो अगर बच्चे देखेंगे, तो उनके लिए तो इजी होगा ना कि. उनको सबको मैं यही बताऊंगी मैडम, मेरे वीडियोस के द्वारा, कि प्लीज, मैं लेट मिली हूँ शीतल मैम से, आप कैसे भी करके जल्दी मिलाओ। चाहे तो बिजनेस में 1.5 लाख रुपए 2 लाख रुपए बाद में ना खाना, कहाँ पर भी, स्कूल में या कुछ कहाँ पर भी, एक साल मत पढ़ना, पर प्लीज मैडम को मिल लेना। नहीं होता है ना मैम, ये शॉर्टकट मत यूज करो. वो मैडम से मिलो नहीं मिलो वो बात की है, बट ये शॉर्टकट आप आज बोल रहे हो सबके सामने, आइंदा खुद के सामने मिरर में देख के भी मत बोलना. लाइफ है ना बहुत सुंदर है, वर्ड है ना बहुत सुंदर है. 2 टाइम का खाना हमें मिल रहा है. आज अगर मैं इतना दुनिया घूमती हूँ ना, तो मुझे पता है लोगों की क्या प्रॉब्लम है. आज हम लोग इंडिया में, अब्रॉड में भी उतनी ही प्रॉब्लम है लोगों की. 2 वक्त का खाना भी लोगों को नहीं मिलता. आपके पास तो इतना अच्छा नॉलेज है, आपके पास इतनी सारी क्वालिटीज है, जहाँ पे आप लोगों को खाना खिला रहे हो. भले ठीक है, हम लोग उसके लिए एनर्जी एक्सचेंज कर रहे हैं ना, चार्ज. डेफिनेटली हर कोई काम करता है, हर कोई मेहनत करता है, तो वो अपनी एनर्जी एक्सचेंज करेगा ही. वही आप कर रहे हो. आप कहाँ कम पढ़ रहे हो वो देखो, उसके ऊपर मार्केटिंग करो. आपका बर्थडे 8 नंबर है, डेफिनेटली 8 नंबर के पास थोड़ी ज्यादा निगेटिविटी होती है. हर नंबर निगेटिव हो गया आजकल, कोई नंबर ऐसे रहा नहीं है कि निगेटिव नहीं है. हर नंबर के, मेरे पास कोई प्रॉब्लम नहीं है ऐसे आपको लगता है? हर छोटी छोटी चीज की प्रॉब्लम होती है. हर एक के पास ये इजी सॉल्यूशन हो ही जाता है. जितने भी लोग हैं आज बोल नहीं रहे, बट अंदर से सब टूटे हुए हैं. तो पर प्लीज ये मुझे बहुत ना बहुत पेन बंद होता है कर मैडम। ये सोचना बंद कर दीजिए.
आपको ये सोच के मेरी अपॉइंटमेंट लेनी है तो मत लीजिए, आपको करना है कि जीने के लिए मतलब ले रही मैं, हूँ मैडम, मुझे जीने के लिए चांस मिला आपसे, उसके लिए ले रही हूँ, मैं तो उसके लिए ले आप रही हूँ। अगर मुझे बोलोगे कि शीतल मुझे नया बिजनेस सजेस्ट कर, इसमें और क्या कर सकते हो, अभी फूड इंडस्ट्री में ऑलरेडी हो, आपको एक्सपीरियंस है, इसे कंटिन्यू करिए, आपके लिए बहुत अच्छा है। पार्टनरशिप में मत करिए, खुद का करिए, छोटे लेवल पे करिए, आपकी डिमांड जितनी है ना उससे थोड़ा, जहाँ पे आप 10 घंटे काम कर रहे हो मैं बोलूंगी 14 घंटे काम करिए, आपको सक्सेस मिलेगा। कोशिश करिए जितना होगा ब्लैक और रेड अवॉइड कर लीजिए। पहनती नहीं सॉरी, हूँ। सॉरी अगर मैं आपको ज्यादा बोली होंगी तो। नहीं नहीं मैडम, मुझे सच्ची में मुझे आपको भी आपके वीडियोस देखने के बाद ऐसा लगता है कि आई होप अब मेरी लाइफ बदलने वाली है, अब मेरी लाइफ बदलने वाली है। खुद को हर रोज मोटिवेट होता है मुझे, इसलिए मैं हर रोज आपके वीडियो देखती हूँ, जानबूझ के झूने झूने, मतलब जो पहले के आपके यूट्यूब पे डाले हुए सब कुछ, कि मुझे मोटिवेशन मिलता है उससे, और उससे मैं आज आप यहाँ पे बैठी हूँ ना, उसकी वजह से ही हूँ मैडम। मैंने बहुत टाइम पहले होप खो चुकी थी, पर जिस दिन, क्या पता भगवान का क्या इशारा था, आपका वीडियो जिस दिन मेरे हाथ में है, तब से एवरी डे खुद को एक ही बात बोलती हूँ, मैं कुछ नहीं करूंगी, अभी मुझे जीना है, और मैडम के पास से बहुत सारी रेमेडीज, बहुत कुछ सॉल्यूशन लेके कुछ ना कुछ करना है मुझे। पर मुझे अभी बहुत नेगेटिविटी बहुत आती है मैडम, उसका कुछ कर दीजिए। मुझे आना तो है बॉम्बे, आपको मिलना है, और ये लाइफ सुधरनी है वो श्योरिटी है, मुझे जीना है, मुझे खुद जीने के लिए जीना है खुद के लिए। ठीक है मैम, पर अभी आप काम करिए, हरे मूंग जो होते हैं ना, हाँ, वो 11 शनिवार जरूरतमंद लोगों के साथ शेयर करिए। कच्चे मुंह। हाँ, साबुत मूंग पर। हाँ हाँ, उसको देने हैं मैडम अज्ञात लोगों को। हाँ, जो जरूरतमंद लोग होंगे उनको दे हाँ। दीजिए। ठीक है, हाँ। ये और ये। करते हैं, ब्लैक और रेड अवॉइड करिए, हाथ पे 24 हम्म। नंबर आपके भी चलेगा। जब भी कोई हम्म। नया बिजनेस शुरू करना है आप मुझे बताइए पहले, हम लोग उसका प्रॉपर नाम देखते हैं, और फूड में आप लोग क्या कर सकते हैं वो भी हम लोग देख लेते हैं। और बिजनेस में अभी क्या है मैडम, ये बिजनेस तो मैंने डाला है, तो फिर अभी मेरे लिए इनकम अर्निंग कुछ नहीं है मैडम मेरे पास, ऐसा बोला ना, मैं मेरे पास जवाबदारी बहुत है पैसे की, पर अर्निंग कुछ नहीं, ये एक ही मेरे पास डाइनिंग हॉल है जिससे मैं अर्न कर सकती हूँ, और अर्न कर सकती हूँ। मेरे पास अर्निंग के लिए सोर्सेस कुछ नहीं, सब जगह से पैसे आने का बंद हो गए हैं, ना जॉब मिल रही है, ना ये डाइनिंग हॉल में भी 5-10 लोग खाना खाते हैं, फिर भी हर रोज होप देती हूँ, आज नहीं तो कल कस्टमर आएंगे, मार्केटिंग करती हूँ, हर एक चीज कर रही हूँ। क्या मार्केटिंग कर रहे हो आप? सोशल मीडिया है, फिर वहां पे जो लोग नजदीक के लोग हैं वहां पे जाती हूँ, अपना कार्ड देती हूँ। आपके खाना खाने के लिए मैं क्यों आऊं, वो आपने देखा है? आपने सोचा कि आपका खाना खाने के लिए मैं क्यों आऊं? क्या क्वालिटी आपकी बेस्ट है, बाजू वाले से आप क्या बेस्ट दे रहे हो, वो भी आपको वहां पे। बताना पड़ेगा। जैसे आप मेरे रोज वीडियो देख रहे हो, मैं आपको मोटिवेट कर रही हूँ, जो आप बोल रहे हो, तो आपका खाना खाने के लिए मैं अगर आऊँ तो आपको सोशल मीडिया पे डालना होगा कि वाई योर फूड इज बेस्ट। आप कितना अच्छा सारा मटेरियल यूज कर रहे हो, आप देसी घी यूज कर रहे हो, कौन सा क्वालिटी का ऑयल यूज कर रहे हो, वो सब आपको बताना पड़ेगा कि आपके खाने से मुझे क्या बेनिफिट होगा। अगर आप मेरे पास आ रहे हो, आपको अच्छा लग रहा है, तो आपको बेनिफिट हो रहा है तभी आ रहे हो ना। इस टाइप का काम करिए, ओम शण शनेश्वराय नमः का रोज 108 बार जाप करिए। डन मैम? सॉरी। अनीता मैम। थैंक यू मैम, थैंक यू, सॉरी। इट्स ओके मैम, आई एम सो सॉरी अगर डांटा होगा तो, बट नहीं, डांटने की जरूरत ही है मैडम, मुझे मुझे आपसे, मतलब मैडम आप अभी बॉम्बे नहीं मिल सकते तो कहाँ पे मिलेंगे कुछ मतलब इतना से। मैम आपको मैं व्हाट्सएप पे रिवर्ट कर चुकी, काफी सारे लोग वेटिंग पे है। सॉरी, थैंक यू, इट्स ओके, अनीता सॉरी। मैम। हॅलो, आवाज येतोय? हा येतोय. नंतर हा. घेऊ, तुम्ही कुठे चालत असाल तर मी दुसऱ्यांचे घेते, तुमच्याकडे नंतर येते शेवटी, चालेल? नाही, मी थांबते इथे. मला परत घरी गेल्यावर बोलता नाही यायचं. येस प्लीज बोला मग. मी आता साईडला गाडी लावलीये. हम्म. नमस्ते मॅडम. हॅलो. हा हा बोला. हा मॅडम, मी जुन्नर मधनं बोलते, नारायणगाव पुणे जुन्नर. हम्म. माझा प्रश्न असा होता, मी खूप म्हणजे माझे पैसे अडकलेले आहेत. ते कोणी सांगितले ह्या स्कीम मध्ये भर, त्या स्कीम मध्ये भर, तर मी ते असे भरलेत, बऱ्याच स्कीम मध्ये भरून खूप अडकलेले ते. तर आता एका ठिकाणी मला कोणाचे पैसे बुडवायचे नाहीत, मला सगळ्यांचे पैसे द्यायचे जे काय आहे कोणाचे. तर मी एका ठिकाणी लोन टाकले, तर ते लोन आज होतंय उद्या होतं, म्हणजे 1.5 CR लोन येते.
तर त्यातले ते लोक आम्हाला 50% म्हणजे काय 40% ठेवणार आणि 60% देणार असं आहे ते आय थिंक. तर ते किती दिवस म्हणजे असं आज उद्या चाललंय, तर ते काम झालं पाहिजे. आणि नवीन बिझनेस करायच्या आधी मी तुम्हाला विचारेन, माझा एक ऑनलाईन बिझनेस करायचा विचार आहे, तर तो मी तुम्हाला विचारूनच करेल. पण आता सध्या तर ही सिच्युएशन आहे की मी लोकांना टायमिंग दिले आणि त्या टायमिंग हम्म. आहे. आवाज गेला मॅडम तुमचा. असं आहे सध्या, म्हणजे लोकांना टायमिंग दिलाय ना, तर त्या टायमिंग पर्यंत काम व्हावं अशी इच्छा आहे माझी. तर मग मी काय करू त्यासाठी? ओके, काम करा ना, तुमची बर्थडेट सांगा आधी. 26 मार्च 1979. म्हणजे खरी बर्थडेट माहित नाही, कोण म्हणतं 78 आहे, कोण म्हणतं 75 आहे, पण याच्यावरती तर आपल्या नाही का काय असतं ते जन्म दाखला 26 त्याच्यावरती 26 मार्च 79. वापरतात सगळीकडे, बरोबर आहे. हा हा. ओके ओके, डन. ठीक आहे. काय डोनेशन करताय? डोनेशन काय करताय? डोनेशन मंदिरात कुठे काही असेल तर तिथे आपलं गुप्तदान देणं, काही जेवढं जमेल तेवढं, अन्नदानासाठी वगैरे. कुणाला कपडे घेणं, असं कोणी असेल तर नाही का, म्हणजे असं असं करते. जेवण कुणाला पाहिजे असेल तर कुठेतरी जेवण देणं वगैरे असं. आमच्याकडे एक कामाला माणूस आहे, त्याला औषधं पाणी देते नेहमी शेतावरती, पोल्ट्री फार्म वरती. हम्म. असं एवढं करते, फार नाही काही करत. ओके, ठीक है. आज सबको 8 नंबर वालों को ही आना है क्या? जितने अभी तक को जितने लिए हैं, तो अभी तक तो 3 से 6 8 नंबर ही वाले हैं 26 तारीख को. मॅम एकदा डिस्टर्ब करू जाऊ थोडं प्लीज. काय? मॅम प्लीज, मी थोडं बाहेर आलो होतो स्टेशनला, मी थोडं उशिरा कॉल करू, जॉईन करू का? हो, संपायच्या आधी या. हो, थँक्यू मॅम. संपल्यानंतर आलात तर नाही घेणार. नाही मी कनेक्ट आहे मॅम, फक्त मी लास्टला येईल, राजेंद्र ठीक आहे, लास्टला गायकवाड. घेत. चालतं मॅम, थँक्यू. मॅम एक छोटस काम करा. हा. तुमच्या वजनाचं अन्नदान करून टाका आता तर. अन्नदान सगळ्या शक्यतो तांदूळ, अच्छा, पीठ, रवा, मैदा हा असं हा तूप, म्हणजे पांढऱ्या गोष्टींचं असेल. ओके, हा जे पण हा तुमचं वजन असेल त्या वजनाचं. हा आणि शक्यतो 777 हा नंबर हा लेफ्ट बॉडीवर हा. लिहा. 777 कुठे लिहू? लेफ्ट बॉडीवर, लाईक बरं, असे असं लिहिलेले म्हणजे असतात काही नंबर्स. अंगठ्याच्या खाली का? नाही, लेफ्ट बॉडीवर कुठे पण, शोल्डर, हा, थाई. म्हणजे हाताच्या आपल्या याच्यापाशी काय येस म्हणतात त्याला, मनगटावरती. येस येस, चालेल. बरं 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 हे बरं, 2 चालेल. करूया, बघूया कसं होतंय. हा, म्हणजे मॅडम माझं कसं झालंय की आता लोकांना शब्द दिलेत आणि ते काम भडकलंच चाललंय ना पुढं, तर मग आता असं वाटतं की बाबा घरापर्यंत नको यायला कोणी, म्हणजे असं काही वादविवाद नको व्हायला. ठीक आहे मॅम, आता ह्या 2 आणि बघूया कसं मिस होतं. मिस्टर स्वतः वकील आहेत, मुलगा पण वकील आहे. त्यांची इमेज चांगली आहे, पण माझ्यामुळे त्यांच्या इमेजला काही धक्का नको लागायला, एवढंच आहे. ठीक आहे मॅम. जयश्री मॅम. Hi, ma'am. Good evening. व्हेरी गुड इव्हनिंग मॅम. Date of birth 6 June 1976. ओके. Lot of issue in married life. Nothing is going. I'm married for the last 23 years. Betrayal, cheat, husband relationship with many women. No time for the family. अगर घर पे भी रहते हैं तो फोन पे बिजी या घूमते रहते हैं. So that's the main concern. उनका बर्थडे? हस्बैंड का 15th March 1975. आपने क्या क्या अभी तक ट्राई किया? Nothing, man, except for praying and patience. Good patience. Now what next?
नेक्स्ट आई डोंट नो, अभी ऑलमोस्ट 23 इयर्स तो हो चुके हैं. आई हैव 2 चिल्ड्रन. डॉटर ने अभी रिसेंटली 10th एग्जाम दिया है और लड़का है 4th स्टैंडर्ड में. सो मैं पूना से रीलोकेट हो गई हूँ गोवा. आई एम फ्रॉम गोवा. तो मेरे पापा डायबिटिक की वजह से उनका लेग एम्प्यूट हो गया, तो मुझे अभी जॉब छोड़ के मैं वापस गोवा जा रही हूँ. तो अभी आपको और आपके हस्बैंड का रिलेशन आपको ठीक से चाहिए, राइट? हाँ, थोड़ा बहुत तो ठीक हो. आई मीन 23 years I have come a long way with no respect, nothing suffering. So that's only my expectation. डिफिकल्ट क्वेश्चन है मैम ये, अभी आप आंसर करना, बट ठीक है. अभी के लिए 7 अमावस्या, Okay. एक नारियल ले लो, उसके ऊपर 5 खार का आता है ना, खारीक पता है ना आपको? हाँ. 6 खारीक ले लीजिए, एक साबुत नारियल ले लीजिए, एंटी क्लॉकवाइज आपके ऊपर 7 बार उतार के हनुमान जी के मंदिर में रख देना है. जहाँ पे पीपल का पेड़ होगा वहां पे नीचे रख दीजिए, पेड़ के नीचे. हनुमान मंदिर के पीपल के पेड़ के नीचे या हाँ, जस्ट पीपल के? नहीं, हनुमान मंदिर के आसपास जो पीपल का पेड़ होगा वहां पे. मंदिर के आसपास पीपल का पेड़ मिल जाता है, जहां पे भी हनुमान जी का मंदिर हो मोस्टली पीपल का पेड़ मिलता है. अच्छा. ओके. तो 7 अमावस्या 5-6 हार का ले लीजिए, दोनों आपके ऊपर से उतार लीजिए और मंदिर के पीपल के पेड़ के नीचे रख दीजिए. पीछे मुड़ के मत देखना, निकल जाना वहां से. और लगातार 7 अमावस्या 6-7 बजे के बीच में कर लीजिए, इवनिंग में स्पेशली. ओके. एंड ओके. सेकेंड मंथ रोज सुबह हनी और या गुड़ आप खाना शुरू कर दीजिए. फॉर द डे स्टार्ट विद द हनी और गुड़, नॉट दोनों शक्कर. साथ. नहीं, दोनों में से कोई एक. ठीक है. हम लोग ये Thank स्टार्ट करते हैं, लेट्स सी कैसे होता है. मॅडम सॉरी you. थोडं डिस्टर्ब करते. हम्म. मला तुम्ही ते अनाज दान करायचं पीठ, तर त्याला कुठला कुठला वेळ काळ असा आहे की कधी जाऊन देऊ कधी शकते? कधी करा. डोनेशन बरं साठी नो टाइम, आप कभी भी. बरं. आणि अजून एक, तुम्ही ते मला 777 लिहायला सांगितलंय, तो आजपासून सुरुवात करू की उद्यापासून? रोज करा, आजपासून केलं तरी चालेल. निळ्या पेनाने ना? येस. बर बर चालेल. थँक्यू. माधवी मॅम. माइक 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 अनम्यूट करावं लागेल. या फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार मॅम. तुमचे खूप व्हिडिओज पाहिले आणि तुमच्याकडून म्हणजे इन्स्पायर झाले. ड्यू टू सम रिझन्स आय डिडंट मेट यू इन पुणे. आय वॉज ट्राईंग टू मीट यू, जे तुम्ही आता 2 दिवस होतात, बट बेटर लक नेक्स्ट टाइम. मी नक्कीच तुम्हाला पर्सनली भेटेन. आता माझं क्वेश्चन असं आहे की माझे मिस्टर जे आहे त्यांचं मी एक म्हणजे ही इज वर्किंग राईट नाव, बट स्टील आम्हाला एक म्हणजे आम्ही कसं डीएमार्ट वर्क्स नावाचं एक असं छोटंसं आम्ही एक वेबसाईट किंवा ॲप वगैरे बनवणारं असं एक बिझनेस आम्ही स्टार्ट केला. बट त्याच्यामध्ये त्यांना तेवढं ग्रोथ मिळत नाहीये. कामं येतात पण ती अडतायत. लोकं सांगतात की हां, म्हणजे कोटेशन दे अँड ऑल दॅट. बट पुढे काम नाही होत आहे. तर माझ्या तो एक क्वेश्चन आहे. आणि दुसरं म्हणजे की वेल्थ. दॅट्स इट. दीज आर द 2 क्वेश्चन. आज मिस्टरांचं बर्थ आहे 23 नोव्हेंबर 1974. ह्यांचं नावावर पूर्ण बिझनेस आहे? नाही, डीएमार्ट वर्क्स म्हणून आम्ही काढलाय. हा, बट लाईक ओनर हीच? नाही, मी आहे. तुमची बर्थडे? सॉरी? तुमची बर्थडे? माझी 17 जून 1980.
बिझनेस तुमच्या नावावर आहे, हँडल ते करतायत, राईट? हो. बिझनेस पूर्ण त्यांच्या नावावर शिफ्ट करा जर पॉसिबल असेल तर. ओके. ठीक आहे. अच्छा. बट ही इज वर्किंग मॅम, सो त्याच्यामुळे ते जरा थोडंसं डिफिकल्ट आहे म्हणजे. मॅम तुमच्या नावावर हा बिझनेस सुटेबलच नाहीये. अजून कोणाच्या अच्छा. नावावर करता येतोय तो बघा. ओके. वेल्थ इज गुड मॅम. त्यांना जे हवं आहे तसं हवं आहे तसं ते करतात. पैसे येत हो. आहेत. हां, पण त्यांचे आधी खूप वेळा जॉब केलेले आहेत. सो ती जी फायनान्शियल सिक्युरिटी नावाची जी गोष्ट आहे ना, ती सतत भेडसावत राहते मला आणि त्याने मला चैन हव्या पडत नाही. तसे नाही आहेत. सेव्हिंग येस, करायला सांगा त्यांना. ओके. येस. हां, सेव्हिंग करायला सांगा. सेव्हिंग हव्या तशा नाहीयेत. येस. ते करायला लागेल. मस्ट आहे. नाहीतर मग हं, इन फ्युचर प्रॉब्लेम होईल. हं. सिम्पलचं डोनेशन काय करताय आजकाल? मी तसं मॅम भरपूर करते. म्हणजे मी कधी कुठलं असं मूल असेल, अनाथ मूल किंवा माझे मेडची मुलं आहेत त्यांना आपलं पुस्तक वगैरे देते. गाईला मी गुरुवारी चारा आणि गूळ आणि चणे बॉईल करून ते देते. इव्हन कुठे असं मंदिरामध्ये वगैरे अन्नदान वगैरे करते. त्याच्यानंतर आपलं जे जे पांडुरंगाची जी दिंडी आहेत, माझ्या तशा 3 दिंडी आहेत, तर त्यांना भोजन वगैरे ते काम पण मी करते. आणखी पण असं भरपूर काही-काही करत असते मी. बट आय डोंट लाइक टू मला नाही सांगायला नाही आवडत. नो वरीज मॅम. गुड. तुम्ही खूप छान डोनेशन करताय. आपण थँक यू सो फक्त मच आता मॅम. थोडंसं डोनेशन वेगळं करूया सरांच्या नावाने. ओके, ओके, कम्युनिकेशनचं डोनेशन करायचंय. सेलफोन, ओके. टॉक टाइम, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता त्यांच्यासाठी गिफ्ट करायच्या. आय टोटली ॲग्री. थोडंसं वेगळं आहे, पण करायला लागणार आहे. हां. हं? ओके. डन? व्हॉट एक्झॅक्टली आय नीड टू डू म्हणजे त्याच्यासाठी? लाइक बहुत बहुत ज्यादा नीडी पीपल्स है तो उनको आप सेल फोन छोटे मोठे गिफ्ट कर सकते हो. ओके. हं. म्हणजे कोणीतरी नवीन जॉब शोधतंय त्याच्याकडे बिलकुलच हां. किंवा सगळ्यात बेस्ट ज्यांचे हं, मुलं आई वडिलांना सोडून गेले आहेत आणि ते आई वडील फोन सुद्धा अफोर्ड नाही करू शकत अशा हं, लोकांना किंवा टॉक टाइम पण त्यांना टाकणं अफोर्ड नाही होत, तर अशा हं. लोकांसाठी तुम्ही ते करू शकता. दॅट काइंड ऑफ डोनेशन तुम्ही करा. आता डोनेशनचा वे ओके, आपण थोडासा बदलतोय आणि पॉसिबल असेल तर ग्रीन कलरचे क्लोथ्स तुम्ही ज्या पण गरजू लोकांना करू शकता त्यांना करा. ओके मॅम. मी आणि करू की त्यांनी करायचे? दिस इज ओनली फॉर द सर ना, सरांसाठी आपण बघतोय, ओके. सरांसाठी चालेल. येस. तुमच्यासारखं झालं पाहिजे. अँड हं. अनदर थिंग इज लाईक कोशिश करा की त्यांना पण लाईट ग्रीन कलर जेवढा वापरता येईल. अँड ओके. 7114 हं, हा नंबर लेफ्ट हं. बॉडी सांगा. ओके. त्यांनी लिहायचा. हा, ग्रीन पेन वगैरे काही असेल? ब्ल्यू और ग्रीन. ओके. ओके. ब्लू और ग्रीन. ओके. लेफ्ट बॉडीवरती. यस. ओके. हाय क्लेटा मैम, आपको यहाँ पे आने की क्या जरूरत थी? आप ऐसे भी पूछ लेते तो मैं बता देती थी. पता है मैम. हाउ आर यू? ऑल गुड. थैंक यू सो मच. यस. मैम, बर्थडे तो 8 मार्च. आज सबको आर्ट वालों को ही क्यों, मतलब आज स्पेशली कुछ ऐसे लिखा गया था क्या वेबिनार के एड में कि 8 नंबर वालों को ज्वाइन करना है? यस. Just wanted to ask, what is the best business in case whenever I want to start in future? क्योंकि अभी मैं बहुत सारा रील्स देख रही हूँ मॅम. तर मी विचार करते की पुढे कधीतरी जाऊन मला स्टार्ट करायचंय. तर मला असं टाइमपास रील्स करायचे नाहीत. लाईक मला क्लोथिंग पण आवडतं, मला कॅन्डल बिझनेस पण आवडतं, सगळंच आवडतंय मला. तर मी विचार करत होते की जर स्टार्ट करायचं असेल कधी पण, तर विच इज दॅट बिझनेस दॅट आय विल हॅव टू, विच इज गुड फॉर मी. ईयर ऑफ बर्थ? 1988. सो सबको बताना चाहूंगी क्लेटा मैम वन ऑफ माय स्टूडेंट इन स्टॉक मार्केट क्लास. सो इसीलिए मैंने बोला कि वो मुझे अभी पूछ लेती थी तो भी मैं बता देती थी. सब लोग कंफ्यूज होंगे कि हमें क्यों नहीं बता रहे, इसीलिए बताना पड़ा. सो हाउज योर एक्सपीरियंस क्लेटा मैम अबाउट क्लासेस? आप सबके साथ शेयर करना चाहोगे? तब तक मैं आपका देखूं. Yes, absolutely. It's very nice. Of course, I am working also. So
whenever I'm getting a chance, I am doing. And as ma'am says, and in her slogans, that you can earn daily 500,000, 2,000 also. I am actually earning 1,000 minimum, like minimum. And जब मैं छुट्टी पे रहती हूँ, at least I try to get up at least for the starting times and earn at least 2,000. Good. Congratulations. मी ग्रुपवर नाही टाकत मॅम, बिकॉज सगळ्यांचे जे अमाउंट्स बघते मी, त्याच्या समोर मी असं 1,000 काय टाकू. अरे बट अगर आप सिंपली सोचोगे ना तो 1,000 रुपीज पर डे, फाइन, समझ अप्रोक्सीमेटली 1,000 रुपीज हो पर डे, और आपका इन्वेस्टमेंट मैक्स हम लोग पकड़ के चलते 50,000, तो आप महीने का 20,000 रुपए कमा रहे हो, तो बरोबर आहे. वेरी गुड अमाउंट. सो बिल्कुल, मतलब मैं तो बोलती हूँ 50 रुपए भी हा, मत दो मार्केट को. मी तुम्हाला पर्सनल मेसेजवर टाकणार होती, पण तुम्ही खूप बिझी असतात म्हणून मी विचार केला नाही डिस्टर्ब करू मी. नहीं नहीं, आणि सगळ्यांना सबको बोलने के लिए कि मेरा व्हाट्सएप नंबर चेंज हो गया है. अगर आप सबको चाहिए तो आप लिख लीजिए. व्हाट्सएप नंबर रहेगा 9307812732. रिपीट कर ओके. रही हूँ, 9307812732. तो ये इस नंबर पे आप कोई भी मुझे व्हाट्सएप कर सकते हो. तो मोस्टली मैं ट्राई करती हूँ आंसर करने का. सो आप पहले रील्स बनाओगे फिर प्रोडक्ट बेचोगे, राइट क्लीटा? यस मैम. सो आपको क्लोथिंग में जाना है, कैंडल्स में जाना है. मैं साइमल्टेनियसली अगर आपको बोलूँ आप दोनों करिए तो, और प्लस कोई एग्रीकल्चर प्रोडक्ट भी ले लो. मतलब ये नहीं चला, ये नहीं चला, ये नहीं चला, और तीनों साथ में भी चल सकते हैं. एक बार ये तो हो गया आपका, यहाँ पे मैंने आंसर कर दिया आपको. हम लोग पूरा न्यूमरोलॉजी एस्ट्रोलॉजी आपका देखेंगे, साथ में कुछ सीक्रेट नंबर, फोन नंबर, बैंक अकाउंट नंबर भी चेंज करेंगे. और लेट्स गो, आपके इंस्टाग्राम हैंडल का नया नाम भी हम लोग देंगे, जहाँ पे हम लोग 3 अकाउंट खोलेंगे, सबको अलग अलग नाम देंगे जो एज पर न्यूमरोलॉजी होंगे. ठीक है? यस मैम. पूरा क्लोथिंग का डन. राजकुमारी आप ही बनोगे, डोंट वरी. ये थँक यू. ठीक है? Done? यू आर माय लकी चार्म ऑनेस्टली. आणि अजून एक मला सांगायचं आहे सगळ्यांसाठी जे कोण आहेत वेबिनार मध्ये आता. शीतल मॅम इज व्हेरी व्हेरी लकी. तुम्ही उठून ऍटलीस्ट लुक एट हर इन द मॉर्निंग, यू विल डेफिनेटली मेक प्रॉफिट इन स्टॉक मार्केट. अरे please, ऐसे कुछ मत बोलो यार. नाही, मला तरी आहे मॅम. मैडम मी ये सही ऍक्च्युली सही बोल रही हो तसं कि करते. मैडम सुबह सुबह जब मैडम का फेस या मैडम का कुछ देख लो ना तो पूरा दिन, सच ये तो मैंने भी एक्सपीरियंस किया है मैंने. आज तक मैं भी कभी मैडम से मिली नहीं हूँ. लास्ट 15-20 साल दिन से मैं खुद एक्सपीरियंस करी हूँ वो चीज को, कि जब मैडम का सुबह उठते ही मैडम की वीडियोज या मैडम को देख लो ना तो पूरा दिन एकदम बहुत अच्छे से निकल जाता है. वो बात से मैं एग्री करती हूँ मैम. वो पैसे दे के रिव्यू खरीद रही हूँ वैसे क्यों नहीं लग रहा है मुझे? ऐसे मैं नहीं नहीं मैडम, आप ऑनेस्टी ऑलरेडी ऐसा हम लोग को चाहने पैसे नहीं दे वाले रहे लोग आपको. बढ़ चुके हैं मेरे. तो प्लीज इतनी तारीफ मत करिए, मेरे को डायबिटीज हो जाएगा. थैंक यू सो मच क्लीटा मैम. बाद आप में हो बात. ही इतना स्वीट मैडम, बहुत स्वीट हो आप. एक खड़ूस एस्ट्रोलॉजर हूँ मैं. यस, किसने बोला? राजेश्वरी मैम. आप बहुत नाही, अच्छी हो यार बिलकुल पण मैडम. नाही राजेश्वरी मैम, मॅम. माने मैम. यस. मॅम सेकंड क्वेश्चन मी विचारू का? हाँ हाँ प्लीज, सॉरी. इट्स ओके. मॅम, माझे ना लोन्स आहेत अँड राईट नाव क्लिअर करते आहे मी स्लोली. म्हणजे थोडे फास्ट प्रोसेसमध्ये मी कसं क्लिअर करू लोन्स? बिकॉज राईट नाव मी जॉब पण करते. आय वॉज थिंकिंग ऑफ चेंजिंग द जॉब सो दॅट माय सॅलरी इन्क्रीजेस. बट राईट नाव इन दुबई तुम्हाला माहिती आहे काय सिच्युएशन आहे. सो आय डोंट वॉन्ट टू टेक दॅट चान्स. ओके. सो व्हॉट इज बेटर? अगेन आपने मेरे को धर्म संकट में डाल दिया. आपका जब न्यूमरोलॉजी एस्ट्रोलॉजी होगा ना तो मैं कुछ 2 यंत्राज आपको दूंगी जो मुस्लिम यंत्राज होंगे, वो लाइफ चेंजिंग यंत्राज होंगे. तो वहां से ना आपका फाइनेंस भी बढ़ेगा और लोन रीपे भी होगा. सो अभी आप जितना भी फाइनेंस आ रहा है उसमें एक ही सजेशन दूंगी, जिसका ज्यादा इंटरेस्ट है वो कम करना शुरू कर दो प्लानिंग से. या फिर ओके, स्टॉक वैसे ही मार्केट कर रही हूँ मैम मैं. 1,000 रुपए आप महीने डेली कमा रहे हो तो हम्म. 20,000 का एक लोन का एक्स्ट्रा भरना शुरू कर दो. Yes, Done? I'm doing that. Thank you, ma'am. बाय बाय. यस Bye. राजेश,
राजेश्वरी माने मॅम. येस, थँक्यू मॅम. आपल्या खूप मोठ्या म्हणजे छान तुमच्या ब्लेसिंग्स असतात नेहमीच. मॅम, माझा प्रश्न असा होता माझ्या मिस्टरांबद्दल. त्यांची बर्थ ऑफ डेट आहे 7/6/82. पुण्याचा जन्म आहे त्यांचा. त्यांचं नाव आहे राहुल वैजनाथ माने. माझे 2 प्रश्न आहेत. ते ते सरकारी अधिकारी आहेत, पण त्यांना डेप्युटेशन वरती दुसरीकडे जायचं आहे आणि त्यांची फाईल अडकलेली आहे NOC साठी. तर त्याच्यासाठी काही म्हणजे होईल का, किंवा त्याच्यासाठी मी काय करू? आणि सेकंड क्वेश्चन आहे, त्यांचं ऑफिस पॉलिटिक्स जे आहेत किंवा वरिष्ठ किंवा हाताखालचे, इथे त्यांना खूप नेहमीच त्रास होतो. तर ह्याच्यासाठी काय करता येईल? किती वर्ष झाले जॉबला? मॅम, ऍक्च्युली ते लेफ्टनंट कर्नल होते. आता परत रिसेटलमेंट म्हणजे आता गव्हर्नमेंट मध्ये आहेत ऍज लेफ्टनंट कर्नल, पुरवठा सैनिक कल्याण अधिकारी म्हणून आहेत. आणि तिथून त्यांना हे मिळणार आहे. म्हणजे त्यांच्या फर्स्ट जॉबला 15 वर्ष झालीत आणि आता इथं सध्या जे महाराष्ट्रात आहेत तिथं त्यांना 3 वर्ष झालेली आहेत. ठीक आहे मॅम. सिम्पल आहे मॅम. दर महिन्याला त्यांना काहीतरी डोनेशन करायला लावा. जे त्यांना आवडेल ते करू द्या. ओके. जे त्यांना आवडेल ते करू द्या. कारण इथे कुठेतरी देणं कमी झालंय असं मी म्हणू. हो मॅम, त्यांच्याकडून आहे ते. आणि म्हणजे एक देण्याची वृत्ती जी असते, म्हणजे एक निर्व्याज वृत्ती, किंवा दिलेलं ज्ञान म्हणजे दान बोलू नये किंवा असं हे करू नये. त्याच्या मागच्या भावना तुमच्या ज्या चांगल्या पाहिजेत त्या त्यांच्या कुठेतरी कमी पडतायत हे मला पण कळतंय. येस. तर व्हॉट एव्हर जे काही ते अर्न करतायत त्याच्या ऍटलिस्ट 1% त्यांना द्यायला सांगा. म्हणजे इथे खूप चांगलं अर्निंग दिसतंय, असं नाहीये की नाही दिसत आहे. सो जे काही अर्निंग आहे ना त्याचं 1% त्यांना डोनेट नीडी पीपलसाठी द्यायला सांगा, ज्यांना खूप गरज आहे. आणि जिकडनं, कारण इथे ब्लेसिंगचा जो आपण म्हणतो ना की एक पारडा ब्लेसिंगचा असतो आणि एक पारडा तुमचा स्वतःचा असतो. सो इथे ब्लेसिंगचा पारडा खूप कमी झालाय असं मी म्हणेन. सॉरी. सो ओके मॅम. 1196 हा नंबर लेफ्ट बॉडीवर लिहायला सांगा त्यांना. 1196. ओके. आणि 1% डोनेशन सांगा. आणि जमलं तर हनुमानाच्या मंदिरात रोज जाऊ शकले तर ठीकच आहेत. नाही तर ऍटलिस्ट मंगळवारी किंवा शनिवारी जाऊन हनुमान चालीसा एकदा पठण करायला सांगा. मॅम, त्यांचं फक्त एकच होतं की हे जे आता अडकलेलं काम आहे मॅम, होऊ शकेल का, किंवा म्हणजे असं होईल. एवढं सगळं होईल. करायला लावा. होईल. ओके मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. मॅम डन. Ma'am, can I ask you next, please? Actually, I'm going to walk. हॅलो. येस प्रशांत सर. ऍक्च्युली मला अजून एक मीटिंग आहे दुसरी, तर मी प्लीज. करू शकतो का आता कॉल? येस येस. गुड इव्हनिंग मॅम, माझं नाव प्रशांत रमेश बनसोडे आहे हा आणि मी पुण्याहून बोलतोय. हा अ, माझे 2 प्रश्न आहेत. त्यापैकी पहिला प्रश्न आहे की माझं जॉबशी रिलेटेड. मी आता लास्ट वर्किंग कॉग्निझंट मध्ये होतो. मी IT मध्ये वर्किंग होतो आणि लास्ट मंथ मध्ये 16 मार्चला माझा जॉब गेला. ऍक्च्युली माझ्यासोबत जॉबच्या बद्दल स्टेबिलिटी नाही येते आणि जॉब सुटत राहतोय, त्याच्यामुळे माझे फायनान्शियल कंडिशन पण चांगली राहत नाही. हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि स्टेबिलिटी बिलकुल येत नाही. आणि त्याच्यात मला उद्या एक मोठ्या बिग 4 कंपनीचा माझा फर्स्ट राऊंड आहे, त्या IT कंपनीचा. हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा असा आहे की मी सध्या रेंटेड हाऊसमध्ये राहतोय, तर माझं घर केव्हा होईल? हे 2 माझे कन्सर्न्स आहेत. जॉब, माझी डेट ऑफ बर्थ आहे, स्टेबिलिटी, फायनान्स आणि घर, हे 4 क्वेश्चन झाले. मला तुमची बर्थ डेट सांगा. माझी बर्थ डेट आहे 20 सप्टेंबर 1985, 1985. डोनेशन काय करताय? मंत्रजाप काय करताय? मंत्रजाप म्हणजे मी स्वामींना मानतो खूप. सो आज जसं त्यांचा पुण्यतिथी होती तर मी मंदिरात वगैरे गेलो होतो. मी असं म्हणजे मी आस्तिक पण नाही आणि नास्तिक पण नाही. माझ्या मनात आलं तर मी करतो.
म्हणजे हनुमान चालीसा वगैरे कधी वाचून घेतो. आणि म्हणजे मी डोनेशन वगैरे काही करत नाही, फक्त मी डोनेशन मध्ये दर महिन्याला 151 रुपये, आता त्यांचं हॉस्पिटल बनत आहे दिंडोरीला, तेवढं मी ऑटो पे मध्ये टाकतो. बर. उद्या तर तुमचा जो इंटरव्ह्यू आहे त्याच्यासाठी फर्स्ट टिप्स देते. 777-1196 हे दोन्ही नंबर लेफ्ट बॉडीवर लिहा. नॉर्थ फेसिंग 777 1196 1196 777 हे दोन नंबर लेफ्ट बॉडीवर लिहा. नॉर्थ फेस करून बसा ओके. इंटरव्ह्यूला. ओम सोमाय नमःचा रोज 108 वेळेस जाप करा. दुसरा उपाय तुम्हाला, ओम सोमाय नमःचा 108 वेळेस जाप करा आणि होईल तेवढं दूध, दही, तूप, साखर ह्याचं डोनेशन करा. जे खूप गरजू लोक आहेत. 151 रुपीज तुम्ही फक्त महिन्याला देताय आणि तुम्ही 1.5 करोडचा जॉब एक्सेप्टेशन ठेवताय, तर ते चुकीचं आहे. सॉरी. ओके. डन. जेवढं शक्य होईल हे डोनेशन करा. ऑल द व्हेरी बेस्ट फॉर द. Can I ask in English, madam, please? मॅडम, सर, दूध दही काय? दूध, दूध दही, दही Actually, I'm going to work रवा. actually. दूध, दही, रवा आणि साखर का? हा. येस येस. पर क्या परिडे. येस. Farida. दुसरा प्रश्न विचारू का मी, का दोन झालेत झाले ना माझ्याकडे? सर, तुमचे 4 प्रश्नांची उत्तरं दिले मी. जॉब, ओके. स्टेबिलिटी, फायनान्स, होम, सगळ्यांचे आन्सर केले. डन. आणि तो जो नंबर जो लिहायचा आहे तो कोणत्याही पेनाने चालेल का? ब्ल्यू काही ब्ल्यू स्पेसिफिक? और ग्रीन. ब्ल्यू ब्ल्यू और और ग्रीन. ग्रीन. हा. येस. ब्ल्यू आणि ग्रीन. थँक्यू. ब्ल्यू और ग्रीन चालेल. आणि शर्ट वगैरे कोणतं काही घालायचं म्हणजे असं इंटरव्ह्यूसाठी? नाही, जेवढं होईल लाईट कलर वापरा. ब्लॅक आणि रेड सगळ्यांसाठीच अवॉइड असतो. ओके. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. सबस्वार. Yes, ma'am. मेरा नाम सर्वेश्वर परिडा है and date of birth 1989. My first बर्थडेट question is, बताइए ma'am, सर, पूरा बर्थडेट बताइए. 1989, 6th August. ओके. या. My first question is, ma'am, I have a problem with the finance. मतलब पैसा, actually I'm working in the US. I get 1 lakh, more than 1,40,000 salary. But his problem is that पैसा मेरे पास रुकती नहीं है, मैम. ओके. हाँ. फर्स्ट सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन, मैम, मैं कोई भी बिजनेस में ट्राई करता हूँ तो वो बिजनेस सक्सेस कभी नहीं होता. किस चीज का बिजनेस अभी तक आप ट्राई कर चुके हो सर? मैम, मैं तो 2-3 बार कॉल सेंटर डाल चुका हूँ, उसमें बहुत लॉस हुआ है. कोई लग्जरियस आइटम के बिजनेस कर लीजिए. इट्स गुड फॉर यू. लिक्विड, परफ्यूम्स एंड ऑल, वो गुड फॉर यू. फाइनेंस रिलेटेड अगर मैं बोलूँ तो एक्सपेंसेस अननेसेसरी बहुत ज्यादा बढ़ा के रखे हैं. पैसा आपके पास आ रहा है, बहुत अच्छे से आ रहा है. कहीं ना कहीं यस मैम. रिलेशनशिप में प्रॉब्लम्स हो रही है आपके, बट पैसा तो आपके पास आ रहा है. तो आप डोनेशन क्या करते हो? अभी तक तो कुछ भी नहीं, मैम. ओके. ओम शुक्राय नमः का जाप कर लीजिए. इट्स गुड फॉर यू राइट नाउ. ओम शुक्राय नमः रोज 108 बार कर लीजिए. और फ्राइडे के दिन चावल की खीर का भोग घर के मंदिर में कीजिए. आप यूएस में विद फैमिली रहते हो और लाइक कैसे? नहीं, मैं एक शिपिंग कंपनी में जॉब करता हूँ. ओके. तो फिर अगर पॉसिबल होगा तो करिए. अदरवाइज फ्राइडे के दिन जब भी आप बाहर होते हो तो आप चावल का डोनेशन कर सकते हैं एवरी फ्राइडे, जितने भी दिन, जब भी फ्राइडे आपको पॉसिबल होगा. ओके मैम. डन. ऑल द बेस्ट. थैंक यू. एंड मैम, व्हाट अबाउट द आपके पास जो किट है, वो जो डॉलर किट है, उसके लिए आप मुझे व्हाट्सएप कर दीजिए अभी जो व्हाट्सएप नंबर आपको बोला गया है. ओके. ओके. रेखा पांग सर. येस मॅम. थांबा, एक एक घेते मी, सगळ्यांना घेते. मॅम, मी कनेक्ट आहे राजेंद्र गायकवाड. हो, जे व्हिडिओवर असतील समोर दिसतील सगळ्यांना घेणार आहे मी. रेखा बांग सर. माय मॅडम थांबा, घेते. एक एक होऊ द्या, सगळ्यांना घेणार आहे. हॅलो. हा हा मॅम, नमस्ते. मला मुलाबद्दल प्रश्न विचारायचे होते. बोला बोला.
त्याचं मॅरेजचा एक प्रश्न आहे आणि मॅरेज कधी होईल आणि त्याच्या करिअर बद्दल कमलेकर ठीक आहे. बर्थडेट सांगा ना. 18/2/99. काय 10? 18 1999. 18/2/99. एवढं लवकर का लग्न करायचं? अजून छोटा आहे. 27 वर्ष झाले मॅडम आता. करिअर वाईज काय करतोय? तो FMGCचं डिस्ट्रीब्युशन करतो. FMGC प्रोडक्ट एजन्सी लाईन आहे त्याची फूड मध्ये. फूड इज गुड. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स द्यायला सांगा थोड्याफार, हा जर पॉसिबल असेल तर. नाही तर मग जिथे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स वगैरे देतात त्या लोकांना फूड मध्ये, आर्मी, डिफेन्स मध्ये फूड मध्ये काय हेल्प करू शकतो तर ते बघायला सांगा. लग्न होऊन जाईल. 2000 मिड ऑफ 27 पर्यंत होईल. चान्सेस थोडेसे 27 पुढच्या वर्षी पर्यंत. 27 पर्यंत होईल. आता तरी पाण्यात थोडीशी हळद टाकून अंघोळ करू द्या. एक हळकुंड, अख्खी हळद त्याच्या बॅग मध्ये ऑलवेज असली पाहिजे. आणि पॅरेंट्सनी अख्खी हळद आणि पॅरेंट्सनी दर मंगळवारी आणि शनिवारी शनी मंदिराच्या बाहेर तळलेली मिठाई वाटायची दुपारी 12 ते 3च्या मध्ये. कुठली मिठाई? तळलेली मिठाई. इमरती, जिलेबी, बालुशाही, जी पण तळलेली मिठाई असेल ती. 12 ते 3च्या दरम्यान. 12 ते 3च्या दरम्यान. दोघांपैकी एकाने केले तर चालेल ना? कोणी हो, पण दोघांपैकी एकाने केलं तरी चालेल. चालेल. थँक्यू. ओके, थँक्यू. येस मॅम. सारिका म्हात्रे. माईक अनम्यूट. माईक. हा, नमस्कार मॅडम. मी महाविद्यालयात जॉबला आहे. सध्या मी नगर जवळ कर्ज तिथे आहे, पण मला बीड येथे बदली करून घ्यायची आहे माझी. तर मी केली आहे. तर मला बीड डिव्हिजन येथे पाहिजे, तर होईल का ते? बर्थ डेट सांगा मॅम. 13/3/1985. ठीक आहे. कधीपासून प्रयत्न करताय मॅम? प्रयत्न नाही करत आहे, कारण 1 वर्ष झालं मी इथे आलेली, पण माझं घर सगळं तिकडे असल्यामुळे इकडे बदली पाहिजे होती. पण मग असंच देणार का ते लोक? तुम्हाला काहीतरी प्रयत्न करावे लागत असतील ना? प्रयत्न म्हणजे रिक्वेस्ट भरलेली आहे ना मी, म्हणजे अर्ज केलेला आहे तिथे मी. आणि दुसरा प्रश्न? दुसरा प्रश्न असा आहे की मला 70,000 पर्यंत पेमेंट पडतं, पण जवळजवळ 50,000 माझं लोन मध्येच जातं आणि हातात 20,000च राहतात. तुम्ही लोन तेवढे काढले असतील ना ताई? हा, लोन काढले आहेत, पण माझ्या मिस्टरांचा व्हिडिओ मिक्सिंगचा हे आहे, म्हणजे बिझनेस आहे, तर तो काही एवढा चालत नाहीये. मग आता घर बांधण्यासाठी, ते करण्यासाठी मी लोन घेतलं होतं, पण ते दोघांनी पण भरावे ना, तर त्यांचा बिझनेस चालत नसल्यामुळे तो सगळा लोन माझ्या एकटीवरतीच येतो ना. बर. त्यांच्या बिझनेस मध्ये ग्रोथ होऊ शकते का? आता तर मी 13/3/85 ला बघतीये. त्याच्यामुळे तुमच्या बर्थडेटवर हे दोन्ही प्रश्न घेतलेत मी. तुमचं फायनान्स आणि तुमची ट्रान्सफर व्हायला वेळ लागेल मॅम. इतक्या लवकर शक्य नाहीये. ट्रान्सफर साठी तुम्ही कुठल्या देवाची प्रार्थना करताय सध्याला? कुठल्या देवाला मॅनिफेस्ट करताय की माझी ट्रान्सफर होऊ देत म्हणून? जी आमची ग्रामदेवता आहे ना, तिला मॅनिफेस्ट करते मी. म्हणजे दर अमावस्याला एक नारळ ठेवते त्यासाठी. बस एवढंच? त्याच्या व्यतिरिक्त काही नाही? त्याच्या व्यतिरिक्त आपले स्वामी समर्थांची सेवा करते रोज 3 अध्याय आणि 11 माळी जप. बर. डोनेशन मध्ये काय करताय मॅम? डोनेशन मध्ये म्हणजे जिथे कार्यक्रम असेल ना, तिथे देऊन टाकते डोनेशन अन्नदानासाठी. जवळपास कुठला अनाथ आश्रम असेल ना मॅम, तर तिथे फक्त अनाथ आश्रमामध्ये जे खूप हुशार मुलं आहेत त्यांना पुस्तकांचं डोनेशन करा. स्वतः जाऊन त्यांना पुस्तकं द्या.
त्यांना कुठल्या ठीक कुठल्या वह्या, पुस्तकं, पेन पाहिजेत ते लिहून घ्या आणि ते तुम्ही स्वतः जाऊन द्या. रॅन्डमली देऊ नका कोणाच्याही हातात, ते द्या. दुसरी गोष्ट, अन्नदान करताय तर पूर्ण तुमच्या वजनाचं अन्नदान करा, पण त्याच्यामध्ये 70% जो पोर्शन असेल तो येल्लो असेल. ठीक आहे, चालतं. जसं की पिवळी डाळ असेल, मग तुरीची डाळ असेल, मुगाची डाळ असेल, हरभऱ्याची डाळ असेल, तर तो जो पोर्शन असेल 70% हळद असेल, जे पण येल्लो कलरचं असेल ते 70% घ्या. बाकीचं दुसरं अन्न तुमच्या वजनाचं दान करा. दुसरी गोष्ट, तुम्ही जी पूजा करताय ती चालूच ठेवा. फक्त जमलं तर रात्री 3:30 ते 4:30 मध्ये करा. ठीक आहे, चालतं. आणि लगातार मात्र 3:30 ते 4:30 जे करणार आहे ते 24 दिवस करा. 24 दिवस करू का? हाँ, लगातार 24 दिवस करा. इट्स गुड फॉर यू. ठीक है, डन डन. थँक्यू. गीता मैम. येस मॅम. येस प्लीज. येस मॅम. मी एक रिटायर्ड शिक्षिका आहे. त्यानंतर ज्यावेळेला मी रिटायर्ड व्हायला आली तेव्हा 2 माणसाकडनं माझी फसगत झाली मॅम. ओके. वशीकरण करून माझ्याकडनं 72 लाख रुपये काढून घेतले. 72 लोन करतो म्हणून. lakhs? येस मॅम. वशीकरण केलेलं पूर्ण हिप्नॉटिझम. तुम्ही आणि महेंद्र कोट. येस मॅम. असे दिले पण? हो, आणि ते सगळे पैसे मी बँक थ्रू दिलेत. NFT कॅश नाही दिलेले त्यांना. बँक स्टेटमेंट आहेत माझ्याकडे. गुड. मग आणि कंप्लेंट. त्याच्यावर कोर्ट मॅटर सुरू आहे. आणि तो हजर होत नाही. ज्यानं घेतलाय माझे पैसे तो हजर होत नाहीये. आता परवा दिवशी मी पेपरला बातमी दिली, त्याची नोटीस लावून घेत नाहीये तो. त्यामुळे पेपर थ्रू त्याची बातमी दिली की 28 एप्रिलला जर नाही हजर झालं तर पुढची कारवाईला सुरुवात होईल. ओके. तुमची बर्थ डेट मॅम? 30/12/1964. ओके. पहिला प्रश्न हा. दुसरा? दुसरा प्रश्न, माझे लोन्स खूप आहेत. जोपर्यंत हा पैसे देत नाहीत मी लोन कव्हर करू शकत नाही मॅम. अवघड आहे मॅम. नाही मिळणार का पैसे मला? नाही, पैसे मिळतील. अच्छा. पण जेवढं इझी वाटतंय तेवढं नाहीये. मिळतील हो. पैसे. पैसे मिळतील. ओके. म्हणजे तेवढा तरी दिलासा की पैसे मिळतील. काय करावं लागणार मॅम लवकरात लवकर जर पैसे मिळायचे असतील तर? तुमचं कुलदैवत कोण आहे मॅम? माझी कुलदेवी भवानी आहे, तुळजाभवानी. जाऊन आलात अशा? हो, जाऊन आले मागच्या वर्षी. आणि ज्योतिबा देव आहे तिथंही जाऊन आले. काही नवस बोलला होता? हो, हे काम झाल्यानंतर मी येईन परत म्हणून. अच्छा. अरे ठीक आहे. ठीक आहे मॅम. कोर्टात जाताना लाईट कलर, व्हाईट, येलो, ऑरेंज कलरचे कपडे घाला. ओके. व्हाईट, येलो किंवा ऑरेंज कलर. व्हाईट, ओके. येलो, ऑरेंज. ओके. साबूत मूग घ्यायचे एक मूठभर. मूठभर म्हणजे थोडेफार घ्या. एक हार्डली 20-25 घ्या. काय घेऊ? मूग, अख्खे मूग. अख्खे मूग थोडेसे आणि गव्हाचे दाणे थोडेसे. गहू. ओके. सामने वाला हारे मैं जीतू असं म्हणायचं ते मूठ हातात घेऊन आणि कोर्टाच्या बाहेर जाताना टाकून द्यायचं फक्त. आज जाताना. हा. सामने वाला हारे मैं जीतू असं 108 वेळेस त्या मूठवर बोलायचं. मैं जीतू. आणि बाहेर टाकून मग कोर्टात जायचं. 108 वेळा म्हणायचं का? हो. ओके.
हे मला बाहेर थांबून बोलून मग करून जावं लागणार. हम्म. होईल का काम माझं मॅम? कोर्ट मॅटर होईल माझ्या मार्फत? प्रयत्न करूया मॅम. डिफिकल्ट आहे म्हणलं ना, प्रयत्न पूर्ण करूया. कोर्ट मॅटर डिफिकल्ट आहे. कोर्ट मॅटर नाहीये, पण लाईक तर तसं काही नको व्हायला, त्या लोकांनी आपलं ऐकावं. त्यासाठी काय करावं? मॅम आता ज्या रेमेडीज तुम्हाला दिल्यात त्या स्ट्रिक्टली फॉलो करा, बाकीचं आपण नंतर बघूया. बरं, फक्त ते धान्य दान करायचं. हो हो ये मैम मेरा एक माया मैम, यस मैम, उसके बाद में आपका लेती हूँ आईफोन, उसके बाद में लेती हूँ माया मैम. हॅलो. हम्म. हा मॅडम, माझे 2 प्रश्न होते. एक तर फायनान्सचा इश्यू, म्हणजे एक लोन क्लिअर करण्यासाठी दुसरं असंच होत चाललंय कंटिन्यू. आणि घरात खूप भांडणं होतात सतत, म्हणजे त्याच कारणामुळे जास्त भांडणं होत राहतात. बर्थडे आणि 4 जुलै 1989. ठीक आहे. तुम्ही काय करतात लाईक फायनान्शियल इश्यूज साठी? मॅडम मी तर जॉब करते. मिस्टर शेतीच करत होते आतापर्यंत, पण शेतीमध्ये पण पूर्ण लॉसच होतोय आतापर्यंत. आता त्यांनी माथडीमध्ये जॉब, म्हणजे एक बॅच घेतलाय, तिथे जॉब करतात. पण मॅडम ते पण खूप ड्रिंक वगैरे करतात, त्याच्यामुळं त्यांचं पण कामात लक्ष नसतं. म्हणजे बरीचशी जबाबदारी माझ्यावरच येते. मला 3 मुलं आहेत. मैम एक नंबर देती है 71 हाँ 71588. हाँ हा नंबर लेफ्ट बॉडीवर ब्ल्यू कलरच्या पेनने लिहा. 71588. हा ओके. 11 गोमती चक्र घ्या. हाँ 5 पांढऱ्या कवड्या घ्या. थोडेसे तांदूळ घ्या. त्यात चांदीचा एक कॉइन टाका. 11 गोमती चक्र, 5 कवड्या, तांदूळ आणि चांदीचा एक कॉइन घराच्या लॉकर मध्ये ठेवा. फायनान्शियली प्रॉब्लेम थांबेल थोडासा, ऍज पर युअर बर्थ डेट. ह्या 2 रेमेडीज करूया, बघूया. ठीक आहे. आणि मॅडम मुलीचं माझ्या 10वी झाले आताच. मॅम 78 रिझल्ट होता. एकाच बर्थ डेट वर 2 प्रश्न आहेत. सगळी लोक थांबली आहेत. ठीक आहे सर. ओके मॅम. येस आईफोन. हेलो. यस मैम. मैम थोड़ा सा पर्सनल था, तो शेयर कर सकती हूँ सबके सामने? मैम जूम मीटिंग वही है ना, मतलब लाइक वही तो है कॉमन वेबिनार का. अच्छा. कुछ नहीं मैम, मेरे थोड़ा हस्बैंड का ही सपोर्ट बिल्कुल नहीं है. मतलब महीने भर में 4 बार वो बात करते हैं, बाकी के मुंह बंद रहता है, मतलब कॉन्वर्सेशन ही नहीं होता. ओके ओके. आपका बर्थडे? 19th August 1974. 74. या. उनका बर्थडे? 9th July 1972. 72. Okay. दोनों अलग अलग जोन में हो मैम. उनको भी गुस्सा कंट्रोल नहीं होता है, आपको भी गुस्सा कंट्रोल नहीं होता है. नहीं मैम, ऐसे मतलब झगड़े करके कुछ ऐसा होता ही नहीं है. जो कोल्ड वॉर चलता है वही होता है, बाकी ऐसे ऐसा झगड़ा कुछ नहीं है. कोल्ड वॉर मतलब लाइक ईगो प्रॉब्लम अलग अलग है. मैं नहीं बात करूंगी, तू नहीं बात करेगा. दैट इज कॉल्ड, एक जोन अलग है, एक जोन अलग है. कोई कॉम्प्रोमाइज करने के लिए रेडी नहीं है. ओके. सो कहीं ना कुछ तो हमें कॉम्प्रोमाइज करना पड़ेगा. ओके. दाना मैम अभी क्या आप कर रहे हो इसके लिए? हाँ मैम. अभी इसके लिए आप कर क्या रहे हो? इसके लिए ऐसा कुछ नहीं कर रही हूँ. यही आपका सवाल है फिलहाल तो? हाँ मतलब इसके लिए ऐसा कुछ नहीं है.
तो आपको चाहिए वापस, मतलब सारी चीजें ठीक, बराबर है। हाँ हाँ। साउथ ईस्ट कॉर्नर नहीं, सॉरी, साउथ वेस्ट कॉर्नर में आपकी दोनों की फोटो लगा दीजिए। साउथ वेस्ट कॉर्नर में आपकी फोटो लगा दीजिए, और उसके पीछे शहद की बोतल में आप दोनों के नाम लिख के वो बोतल चिपका दीजिए वहां पे पीछे। अच्छा। और 5 सोमवार शहद का डोनेशन करिए। अच्छा। और जो भी अपने लोग हैं, अपने मतलब फैमिली मेंबर्स या फ्रेंड्स, उनके घर पे छोटा छोटा केसर गिफ्ट करिए। एटलीस्ट एवरी मंडे, 5 मंडे एटलीस्ट कर लीजिए केसर। ओके। इतना करते हैं, लेट्स सी, देखते हैं कैसे होता है। डन। क्लियर? यस, आयुष, आकाश चौगुले। येस मॅम. गुड इव्हनिंग. वेरी माझं नाव आकाश चौगुले. माझी गुड। बर्थडे आहे 20 नोव्हेंबर 1996. मी मॅम गव्हर्नमेंट एक्झामची प्रिपरेशन करतो कॉम्पिटेटिव्ह. पण लास्ट 5 वर्ष झाले माझं काय म्हणजे सक्सेस नाही होत. प्रिलिम्स क्लिअर होते, मेन्स क्लिअर होते, पण पुढे ऑपॉर्च्युनिटी नाही. मी इंटरव्ह्यूला राहून जातो. असे 2-3 वेळा झालं. ओके, ठीक है। अजून दुसरा क्वेश्चन? दुसरा हाच होता की म्हणजे करिअर रिलेटेड होता. जर गव्हर्नमेंट एक्झामचं नाही तर मी आयटी मध्ये स्विच करायचा प्रयत्न करतोय आता. तर त्यामध्ये पण नाही होत आहे. एज्युकेशन काय झालंय तुमचं? माझं ऍक्च्युली बीई मेकॅनिकल झालं. आयटी मध्ये म्हणजे मग जॉब? हा, सॉफ्टवेअर डेटा अनालिसिस रिलेटेड. ठीक आहे, डन आहे. अभ्यास किती वेळ करताय? बेस्ट म्हणजे जॉब पार्ट टाइम चालू आहे माझं. अच्छा, मग अभ्यासाला तेवढा वेळ मिळतोय? जास्त नाही वेळ देत आहे. 3 तास तरी देता येत नाही. मग कसं होणार? अपॉर्च्युनिटीज चांगल्या आहेत. म्हणजे मी पहिला फुल टाइम प्रिपेअर करत होतो. मध्ये जॉब लागलो त्यापासून मग नाही, ब्रेक झाला तो कन्सिस्टन्सी. बर बर, नॉट फेस करून अभ्यास करा. आयटी प्रोफेशन ऑल्सो गुड फॉर यू. कॉम्पिटेटिव्ह पेक्षा आयटी जास्ती बेटर राहील सॉफ्टवेअर मध्ये. डोनेशन काइंड ऑफ थिंग्स काय आहेत सध्याला? मी माझ्यासाठी असं काही डोनेशन नाही केलं. ते वडिलांसाठी मला सांगितलेलं होतं. वडिलांची तब्येत बरी नसते तर मंदिरात कुठे गरज असेल तिथे डोनेट कर. मग त्यांच्या नावाने मी डोनेट. ओके ओके, ठीक है ठीक है, डन. एक काम करा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम वाले जरूरतमंद लोक आहेत ना, गरजू लोक, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय त्यांना पुस्तकं, वह्या वगैरे देऊ शकता ते द्या रिलेटेड. आणि पॉसिबल झालं तर साखर दान करा आणि बेसन लाडू, म्हणजे दोघांपैकी जे पण शक्य असेल, साखर किंवा बेसन लाडू बुधवारी गणपती मंदिरात. ओके, डन. ओके, थँक्यू. ऑल द व्हेरी बेस्ट. येस, थँक्यू. नेक्स्ट प्रेम देशमुख देशमाने. येस, गुड इव्हनिंग मॅम. व्हेरी गुड इव्हनिंग सर. माझी बर्थडे डेट 7/11/2008. हा, तर माझा पहिला प्रश्न आहे की माझी आत्ताच 12वी झाली आहे, तर मला किती पर्सेंटेज पर्यंत असे पडतील, किती पर्सेंटेज येतील?
तुम्ही कसे पेपर लिहिले ते तुम्हाला माहिती, मी कसं सांगू शकते? आणि दुसरा मॅम प्रश्न विचारा. माझं जे फ्युचर आहे ते कशामध्ये चांगलं आहे, मेडिकल, इंजिनिअरिंग की म्हणजे अदर काइंड ऑफ? तो प्रश्न मी देऊ शकते. काय घेतलं होतं तुम्ही? दोन्ही ग्रुप ठेवले मी होते? सायन्स, दोन्ही ग्रुप CCMB. मेडिकल इज गुड फॉर यू. मेडिकल इज गुड. ओके मॅम. मेडिकल इज गुड फॉर यू. आणि मॅम माझा सेकंड प्रश्न आहे की हेल्थ इश्यूज आहेत ना, हे बघा मॅडम, पिंपल्स आणि इचिंग, फंगल इन्फेक्शन हे भरपूर आहेत. म्हणजे पिंपल्स आहे ना लास्ट 5 वर्षापासून भरपूर आहे. म्हणजे हे जे आहेत ना असे मोठे मोठे पिंपल्स भरपूर आहेत आणि ते जातच नाही. मी भरपूर डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली, कन्सल्टेशन घेतलं, पण नो रिझल्ट मॅम. म्हणजे जातच नाहीये. ठीक आहे. हेल्थ मध्ये थोडे इश्यू आहेतच. काय करायला लागेल त्यासाठी? म्हणजे मी ते डॉक्टरांनी सांगितले पेन टॅब्लेट्स वगैरे सगळे टायमावर घेतो, पण नो इफेक्ट मॅम. गुरु कोणाला मांडलंय का तुम्ही असं की कुठल्या देवाची पूजा करता किंवा ज्यांना गुरु मांडलंय असं काही केलंय? हा, म्हणजे मी श्री स्वामी समर्थांना मानतो आणि त्यांची कधी कधी पूजा करतो. ठीक आहे. स्वामी समर्थांना जर तुम्ही गुरु बांधलं असेल तर त्यांच्या मंदिरात जिथे जिथे अन्नदान होतं ना तिथे तिथे जाऊन तुम्ही सेवा देऊ शकता का ते बघा. सेवा देणं म्हणजे तिथे जाऊन काही मदत करू शकता का ते बघा. आणि अन्नदानासाठी अजून तर तुम्ही अर्निंग नाही आहात, पण तुमच्या पॅरेंटच्या हेल्पने तिकडे काही अन्नदान तुम्ही करू शकलात तर करा. हे 2 आपण करूया, बघूया कसं होतं. ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू. येस, रणवीर शिंदे सर. हेलो मैम. येस, आता हो गया है ना? या नाही आला. हा, बोला लेट जॉईन केलं, थोडा इश्यू. बोला. 9/11/1987 DOB आहे आणि लोन्स आहेत 23 lakhs पर्यंत आणि मॅरेज नाही झालं अजून. का? थोडे इश्यू आहेत. बरं. आणि होता तसं रिलेशन येतं, पण ते नंतर थोड्या दिवसांनी काय तर हे होतं, ब्रेक्स होतं. आता पण एक डिसेंबर मध्ये एक ब्रेक झाला. ओके. काय आहे अर्निंग सोर्स? जॉब करतो मग. काय जॉब आहे तुमचं? बॅक ऑफिस आहे विप्रो मध्ये. ठीक आहे, ठीक आहे. साईड बिझनेस 2-3 सुरू करायला लागेल, कारण याच्यातनं सॅटिस्फॅक्टरी इन्कम नाहीच आहे तुमचं. आणि दुसरी गोष्ट 87 तुम्ही बॉर्न आहात, लग्नाला अडचणी येतातच आहेत. नॉर्थ वेस्ट कॉर्नरला झोपायला सुरू करा घरातल्या. आणि अगेन हळदीच्या पाण्याने अंघोळ करायला सुरू करा. पाण्यात थोडीशी हळद टाकून अंघोळ करा आणि नॉर्थ वेस्ट कॉर्नरला उभं झोपायला सुरुवात करा. आणि ज्या घरी लग्न आहेत जवळपासचे किंवा जे गरजू लोक आहेत ज्यांच्या घरी लग्न होतात आणि त्यांना लग्न करणं मुलीचं किंवा मुलाचं खूप डिफिकल्ट आहे, अशा ठिकाणी फायनान्शियल काही हेल्प करू शकलात किंवा लाईक दानाच्या हिशोबाने काही मदत करू शकलात तर करा. आणि बिझनेस कुठल्या प्रकारचा करायचा? बिझनेस तुम्ही 2-4 करू शकता. फायनान्स रिलेटेड ऑल बिझनेसेस इज गुड फॉर यू. शेअर मार्केटमध्ये थोडे पैसे घालायचे. शेअर मार्केटचं मी नाही सांगू शकत इथे, कारण शेअर मार्केटची कुंडली बघणं खूप डिफिकल्ट असतं. 3 मिनिटात इथे आन्सर करणं चुकीचं होतं. जे पैसे गेले ते त्याच्यात. तेच म्हटलं ना, स्टॉक मार्केटची कुंडली इथे बघणं माझ्यासाठी खूप अवघड होऊन जातं. सो ते मी तुम्हाला इथे नाही सांगू शकत. पण आता ह्या 2 रेमेडीज दिल्यात. तुमचे जे 2 प्रश्न होते लोन आणि मॅरेज ते फॉलो करा. ओके, थँक्यू. येस, राजेंद्र गायकवाड सर. हाँ मैम, गुड इवनिंग. व्हेरी गुड इव्हनिंग सर.
मॅम मी तुम्हाला भरपूर वर्षापासून फॉलो करतो तुमचा 9 नंबर पासून. तर असं आहे की माझी जन्मतारीख आहे 15/7/1986, 15 जुलै 1986. माझं असं झालं मॅडम, माझा जॉब स्टेबल नसतो, दर 2 वर्षाला जॉब चेंज होतो. आणि आता गेल्या वेळेस माझा जॉब चांगला चालू होता पंचायत समितीला, ब्लॉक मॅनेजर म्हणून होतो मी कॉन्ट्रॅक्चुअल मध्ये. पण तिकडूनही तो जॉब अचानक माझ्या हातून गेला, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट चेंज झाला आणि एक वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याच्या रिलेशन मधल्या एका मुलाला लावून घेतलं माझ्या जागी. आता परत एक कॉन्ट्रॅक्ट मध्ये एक वॅकन्सी निघणार आहे, पण मग तिकडे अजून मला चान्स मिळालेला नाही. तर ते करता येईल का? आणि माझे भरपूर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली होती मी अशी थोड्या थोड्या पैशांची. तर सर्व पैसे गेल्या 2025 मध्ये इन्व्हेस्ट केले आणि सर्वचे पैसे ब्लॉक झाले. जसे TWG मध्ये होते, नंतर माय ट्रेड मध्ये टाकले होते, नंतर AI ट्रेड मध्ये होते, नंतर एक एक्स्ट्रा वगैरे आला आमच्याकडे आलेला. तिकडे सगळे पैसे अडकले आणि त्याच्यामध्ये थोडं कर्ज पण वाढलं. म्हणजे आणि किंवा मग जॉब करू की मग त्याला नेमकं पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला थोडं बाहेर जाता नाही जॉबसाठी. माझं रेग्युलर ग्रॅज्युएशन झालं BA. तर किंवा ट्रेडिंग वगैरे करतात मला म्हणजे सोपं आहे का बाबू? नंबर चांगला आहे सर, तुम्हाला हवं तिथे ते तुम्ही करू शकता. जिकडे लात माराल तिकडे पाणी काढाल असा नंबर आहे. पण अडचणी काय येतात ते पण निवांत आपल्याला बसून बघावं लागेल. आता सध्याला जॉबची सिच्युएशन काय आहे मग? नाही सध्या जॉबलेस आहे मॅम. माझी मिसेस जॉब करते, मी तिच्या अर्निंगवर माझं मी घर उदरनिर्वाह चालवतोय आणि कर्जाचे हप्ते पण फेडतोय. ती पण सोबतच आहे. हरकत नाहीये. जॉब फाइंड आउट करताय की मग बिझनेसचा विचार करताय? नाही जॉब पण शोधतोय आणि ट्रेडिंग मधून करू का काही करू असं, म्हणजे आता सध्या माझा पायाचा एक प्रॉब्लेम आहे स्टॉक मॅडम थोडा. मार्केट बद्दल मी अचानक इथे मला एक तुम्हाला ऑपरेट नाही झालं होतं. सांगू शकणार. स्टॉक मार्केट ट्रेडिंग बद्दल मी तुम्हाला नाही इथे गाईड करू शकणार, कारण ट्रेडिंग साठी बघायला खूप वेळ लागतो. जॉब तुम्ही फाइंड हो आउट हो काय हरकत चांगल्या ठिकाणी, किंवा मग बिझनेस अजून रिलेटेड काय बिझनेस तुम्ही विचार करू शकता तर करा. शुक्रवारी म्हटलं सध्या फायनान्शियल नाही ना मॅडम, त्याच्यामुळे बिझनेस साठी विचार नाही करत आहे मी. मला फक्त जॉब करून सध्या ते स्टेबिलिटी मिळवायची आधी. जॉब फाइंड आउट करा. व्हाईट कलरचे फक्त आणि फक्त व्हाईट कलर वापरायला आता थोडे दिवस जॉब पर्यंत सुरुवात करा. ऍटलीस्ट इंटरव्ह्यूज हो देताना जेवढं होईल हा तेवढं तांदूळ दान करा. शुक्रवारी करा. ऍटलीस्ट 11 शुक्रवार करा. त्याच्यानंतरही केलं ते वायाला जाणार नाही असं मी म्हणेन, की जेवढं शक्य असेल तेवढं दान करा. वायाला जाणार नाही. फ्रायडे टू फ्रायडे जितके तुमच्याकडनं शक्य असेल, 200 ग्राम, 1 किलो, 10 किलो, जे पण तांदूळ का? तांदूळ. हो 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 हं? हो. आणि कुठे कुणाला द्यायचे का? जिथे खूप गरजेचं आहे त्यांना दिलं तरी चालेल. ओके आणि ओम शुक्राय नमःचा जाप करा. ओके ओके. आणि हे पैसे माझे मी इन्व्हेस्ट केलेले अडकले मॅडम, म्हणजे सगळ्या ऑर्गनायझेशन याच्यामध्येच आहेत, पण मग अडचण अशी आहे की ते पैसे स्टक झाले, निघतच नाही आता काही. ओम त्याच्यामुळे फार शुक्राय नमःचा जाप आणि तांदळाचं डोनेशन या 2 गोष्टी केल्याने बराच फरक पडेल. जॉब साठी पण आणि अडकलेल्या पैशांसाठी पण का? येस येस. आणि मॅडम मी ते तुमच्याकडे एक ते किट असतं, ते मी व्हिडिओ म्हणजे ते बघतो बऱ्याच वेळा. ते किट मला घेता येईल का स्वतःजवळ ठेवायला? घ्या ना सर, काहीच हरकत नाही. वन ऑफ आमचा बेस्ट प्रॉडक्ट आहे तो. छोटा हो प्रोडक्ट मी प्रॉडक्ट आहे. मी भरपूर कधीपासून बघतोय तुमचं व्हॉट्सअप स्टेटस बघतो ना त्यावेळेस. तर ते कसं खरेदी करता येईल मला ते? व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला जे पण पाहिजे. नाही आम्ही नाही तिकडे यायला येईल का संभाजीनगरला? मी चाळीसगावला असतो मॅडम, तुमच्यापासून 100 किलोमीटर अंतरावर आहे. ऑनलाईन होऊन जाईल, ऑनलाईन होऊन जाईल. हो का? हाँ चालतं मॅडम. ओके थँक्यू मॅडम. थैंक यू थैंक यू. आई ओके थिंक सबका हो गया है, क्योंकि जिनके भी हो गया है जो वीडियो पे है हमने सबके ले लिए हैं. मेरा बचा था, यस प्लीज, लेट ज्वाइन हुआ क्योंकि था। आप वीडियो पे नहीं हो ना. जब हाँ तक एक सेकंड, वीडियो पे नहीं आओगे हम लोग सॉरी। नहीं. सॉरी. यस. गुड इवनिंग, माय नेम इज हरीश। मेरा डेट ऑफ बर्थ है 22/1/1995। 1995. ओके. मैम मेरा फर्स्ट सवाल था, थोड़ा मुझे पितृदोष का इशू है ऐसा लगता है, क्योंकि जो भी काम करता हूँ वो कभी सक्सेस नहीं होता है। सब लास्ट मोमेंट तक जाता हूँ और रिटर्न आ जाता हूँ। ओके. फिर जैसा था वैसे ही चालू हो जाता है। जितना भी मेहनत करूँगा तो उसका फल नहीं मिलता है। जो जा बाजू में चलता रहता बंदा वो मेरे से भी आगे निकल जाएगा और मैं उधर ही रहूँगा। तो कहीं तो मुझे जब क्वेश्चन पूछा गया था तो पितृदोष का दिख रहा था कि पिशाच दोष है, पितृदोष है ऐसा। तो ऐसा कुछ दिखता है क्या? वो समझ में नहीं आ रहा है।
क्या किया है आपने पितृदोष के लिए? मैंने कुछ नहीं किया है सर, जो पहले से है वही चल रहा है। क्यों ऐसे आपको गिल्ट लगता है? आपने अपनों की गिल्ट कुछ मैंने नहीं मैम, जैसे बोलते मेरा भाई अभी थोड़ा आध्यात्मिक सेक्टर में है, तो वो जब ऐसा बुक्स वगैरह पढ़ता है भगवान की, जैसे अपन पोथी पढ़ना वगैरह बोलते हैं, तो जब उसका रिजल्ट आया तो ऐसा लगा कि उसमें पितृदोष है तुमको, तो उसका ये नहीं है, वो लोग आपको ये कर रहे हैं, ऐसा एक निकल के आया था, तो मुझे वो बहुत परेशानी हो रही है, ठीक क्या है। करे तो इससे बाहर निकले। सबसे पहले बता दूं, पितृदोष मतलब जो अपने होते हैं ना, वो बेसिकली अपनों को तंग नहीं करते हैं। ठीक है। जितना भी अभी मैंने देखा ना मैम, वो सबका वही है, जितने भी आज तक मैंने ज्योतिषी देखा है, बड़े देखे हैं छोटे बोल, तो मैं जितना देखा हूँ, मेरे माता पिता ने जितना देखा है, सबका वही है, वो दिख रहा है, और एक दो तीन नहीं, बार उससे ठीक शांति भी है। करवाया था। एक काम करिए, पितृपक्ष में आप अभी आपके साथ मतलब आपके पेरेंट्स है? हाँ है ना। तो फिर कौन सा पितृदोष है आपको? जो पहले के थे, पूर्वज जो थे बोलते हैं, क्योंकि मेरे ग्रैंडफादर दत्तक गए थे, तो उनका जो था, पता नहीं उसमें कौन था, क्या हुआ था, सबसे पहले पता ये नहीं। कंसेप्ट मैं आपका क्लियर कर रही हूँ कि अपने जो होते हैं वो अपनों को तकलीफ नहीं देते। फिर भी आप अगर अभी पितृदोष की नासिक जाके, या फिर आप कहाँ से हो? मैं पुणे से हूँ मैम अभी। हाँ, तो अगर आप नासिक जाके पितृपक्ष की पूजा मतलब नारायण नागबड़ी अगर आप करते हो तो फायदा नहीं होगा। आपके पेरेंट्स मतलब जो भी घर के बड़े, या फिर आपके चाचा बड़े हो सकते हैं, जो भी घर के बड़े हैं वो अगर करेंगे तो सबको फायदा होगा। अगर आप बोलोगे आप करोगे तो नहीं होगा। ठीक है। दूसरी बात, अगर आपको इस तरीके का डर है तो जो भी अनाथ आश्रम है, अनाथ आश्रम मतलब लाइक जो भी ओल्ड एज होम है, वहां पे जाइए, उन लोगों से बात करिए, उनको किस चीज की जरूरत है, वो अगर प्रॉपर आप उन्हें प्रोवाइड करते हो तो आपका पितृदोष निकल जाएगा। ओके। ठीक है। और पितृपक्ष में आप सर्व पितृ अमावस्या के दिन अ, जो भी अपने लोगों को खाना खिला सकते हो खिला दीजिए, और ब्लेसिंग्स मांग लीजिए, और जो भी भूल चूक होगी ये माफ कर दीजिए। अपने जो होता है वो माफ कर देते हैं। और पॉसिबल होगा तो आपके पेरेंट्स या फिर आपके दादा दादी के एज के लोगों को साल में एक बार पूरा मतलब लाइक, मैं ऐसे नहीं बोलूंगी, पूरा जोड़ी कपड़े लाइक इनर्स के साथ, टॉक टाइम के साथ, चप्पल के साथ, सारी चीजें जब आप प्रोवाइड करोगे तो ये पितृदोष आपका निकल जाएगा। किसको प्रोवाइड करना है मैम ये? जो भी आपके जिसको पेरेंट्स जरूरत है। के या फिर आपके नाना नानी दादा दादी के एज के हैं उनके साथ। ओके, जिसको जरूरतमंद है उसको दे सकते हैं, कोई दिक्कत यस, नहीं। बिल्कुल ओके। बिल्कुल। और सेकंड क्वेश्चन था मैम, मेरा जॉब में थोड़ा इशू है बोल, तो अभी चल रहा था सही से, फिर से अभी पेमेंट का इशू चल रहा है, स्टेबिलिटी नहीं दिख रही है मुझे आगे की, क्या चल रहा है, कि इधर ही रुकूं या दूसरी तरफ ट्राई करूं, इसका पता नहीं लग रहा है। वो तो आपके वहां पे पॉलिटिक्स बहुत ज्यादा खेले जा रहे हैं आपके ऊपर, तो आप डिसाइड कर लीजिए। अपॉर्चुनिटी आप ढूंढ नहीं रहे हो, कंफर्ट जोन आप छोड़ नहीं रहे हो, हाँ छोड़ना वही चल रहा है। छोड़ना शुरू कर दीजिए, हो जाएगा। आप मेरे जैसे एस्ट्रोलॉजर को पूछोगे तो मैं बोलूंगी मेरा ताबीज पहन लो, हो जाएगा। ऐसे वाली आपकी कुंडली है नहीं, आप कंफर्ट जोन छोड़िए, उसके बाद में अगर नहीं हुआ तो मेरा ताबीज है। ठीक है मैम, ठीक है। थैंक यू सो थैंक मच। यू। यस। नमस्ते मॅडम. नमस्ते। मॅम एक विचारू का? हाँ लास्टला घेतलं होतं. बोला बोला। मॅम म्हटलं ते जॉबचं कधीपर्यंत होऊ शकतं साधारण अंदाज? इट विल टेक टाइम 3 to 6 month। 3 to 6 मंथ. ओके मॅम, थँक्यू. अनुज सर। हेलो। नमस्ते मॅडम, अनुज बोलतोय. यस। माझी बर्थडे 13/9/1992. हम्म। ओके. तुम्ही आता सध्या जाग्रेबमध्ये आहे, क्रोएशियामध्ये. फूड हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये काम करतोय ऍज अ मॅनेजर म्हणून. मला ग्रोथ वगैरे सगळे आहे, पैसे येतात पण राहत नाहीत माझ्याकडे, आणि मला शॉपिंग खूप आवडतं. माझ्याकडे पाठवा, मला पण आवडते। मी वाचून पण ठेवते, त्यातले थोडी शॉपिंग करते आणि वाचून ठेवते। नेक्स्ट क्वेश्चन। तर काय सजेशन द्याल? आणि सेकंड क्वेश्चन असं आहे की मी ह्या इयर मध्ये मॅरिड होतोय, लाईक आय एम गेटिंग मॅरिड इन दिस मंथ ओनली. आणि तिची बर्थडे, थँक्यू, तिची बर्थडे 26/9/1991 आहे. गुड। चांगल्या बर्थडे अँड वी आर प्लॅनिंग टू. ओके. आम्ही तिचं नाव चेंज करतोय, लाईक पूजा होतं तर श्रीषा करतोय. सो एनी सजेशन्स ऑन दॅट? सो हे 2 क्वेश्चन्स होते.
नावाबद्दल इकडे सजेशन नाही देऊ शकणार. दोन्ही नंबर ठीक आहेत. आता ओके लग्न होतंय तर होऊ द्या आता. नंतर मात्र दोघांचं न्यूमरोलॉजिकली नाव चेंज करून घेणं खूप मस्ट आहे. एक राहू आहे, एक शनी जी आहेत. दोन्ही 4 आणि 8 आहेत. आधी आला असतात तर मी दोघांना पण दुसरे पार्टनर शोधा असं म्हटलं असतं. ओके. सो ओके आता पुढे कोणाला काही कुंडी दाखवू नका. लग्न ठरलंय, हा हा कंटिन्यू करा. आपण नंतर सगळे चेंजेस करण्याचा प्रयत्न करूया. ग्रोथसाठी येस डेफिनेटली सेव्हिंग मस्ट आहे फॉर द ओल्ड एज. हेल्थ मेजर इश्यू इन हेल्थ मध्ये दिसतोय येणाऱ्या दिवसात. काळजी घेणं खूप आवश्यक आहे. राहिली दुसरी गोष्ट, ओव्हरऑल कुंडलीमध्ये जर बघितलं तर फायनान्स भरपूर आहे. जॉब कंटिन्यू ठेवा, बिझनेसचा दोघं पण विचार करू नका. इट्स गुड. डोनेशन काइंड ऑफ थिंग. जर तुम्हाला शॉपिंग करायला आवडतं तर अशीच लोक शोधा ज्यांना खूप शॉपिंग करायला आवडतं पण ते नाही करू शकत काही कारणाने, किंवा म्हणेन 14 to 16 इयरच्या एज मधल्या ज्या पण मुली आहेत त्यांना जर का त्यांच्या आवडीच्या गोष्टी तुम्ही गिफ्ट करू शकल्या फ्रॉम युअर साइड तर जास्त बेटर होईल. ओके फायनान्स अजून येतील पण आणि टिकतील पण. आणि बायकोला दर फ्रायडेला काही ना काही छानसे गिफ्ट द्या, अजून जास्त बेनिफिट होईल. ओके द्या. थँक्यू. चालेल. ओके नेक्स्ट. थँक्यू सो मच. येस येस हॅलो मॅम. येस येस मॅम. हा मला माझ्या मुलाबद्दली मॅडम विचारायचंय. बोला. पहिला प्रश्न बोला. तारीख सांग ना. त्याची तारीख आहे 8/10/92. तर त्याच्यावरती कर्ज हे खूप झालेले आहे. बर. आणि जॉब बी म्हणजे त्याचा असा कसा आहे व्यवस्थित नाही. किंवा आधार कार्डचा ह्याच्यात करतोय काम सध्याला. बर. ठीक आहे. अजून दुसरा प्रश्न आहे की माझे 40 लाख रुपये बाहेर गुंतलेले, 40-50 लाख रुपये बाहेर गुंतलेले आहेत. मॅम आता फक्त मुलासाठी तुम्ही दुसरा प्रश्न विचारू शकता. पहिला प्रश्न मुलासाठी आहे, दुसरा मग मी तेच एकाच याच्यावर 2 प्रश्न विचारू शकता तुम्ही. एकाच मुलासाठीच 2 विचारू शकता आता इथे. नाही म्हणजे मुलाचे फक्त मला सर्व्हिसचं आणि कर्जाचं, त्याच्यावरती जे कर्ज झालंय ना त्याच्याबद्दल बोलायचंय मला पहिलं. येस. सर्व्हिस त्यांना शोधायला सांगा मॅम. चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत, ते शोधत नाही आहेत. दुसरी गोष्ट, लोन कमी होईल जर त्यांनी 2-3 कामं सोबत करायला सुरुवात केली. अजून ते यंग एज मध्ये त्यांना कामं करायला सांगा. अपॉर्च्युनिटीज खूप आहेत त्यांच्याकडे, थोड्या नाही आहेत, भरपूर आहेत. त्याच्यावर फोकस करायला लावा. दुसरी गोष्ट, शनी मंदिरात जातात तर शनी चालीसा वाचायला सांगा. ऍटलिस्ट दर शनिवारी शनी चालीसा वाचा. आणि ओम शण शणेश्वराय नमःचा 108 वेळेस रोज जाप करा. आणि झालं तर काळे किंवा निळ्या कपड्यांचं दान करा ज्यांना पण गरज आहे. काळे किंवा निळे कपडे दान करा. ठीक आहे. ओके डन मॅम. दुसरा प्रश्न होता मॅडम माझा ना. काय मॅडम? तेच माझे पैसे जे आता बाहेर दिलेले आहेत तर ते माझे कधी मिळतील, माझ्या घराचं काम होणार आहे ते त्याच्यातच, त्याच पैशाच्या ह्याच्यात. मॅम शुक्रवारी एक काम करा, शुक्रवारी साखर आणि तूर डाळ वाटा गरीब लोकांना ज्यांना गरज आहे. शुक्रवार करा साखर आणि तूर डाळ. चालेल. पण ते होईल का काम माझं मॅडम? ते होईल होईल ना, घराचं काम मेन आहे माझ्या. चालेल मॅम चालेल. ठीक आहे डन. कोण राहिलंय? कवी मॅम. मॅडम एक विचारायचं होतं मला. हा प्रशांत बनसोडे बोला बोला. तुम्ही मला एक जो लेफ्ट हँड वरती नंबर दिलाय लिहायला 7771996. सो हा जो आहे माझा उद्या फर्स्ट राऊंड ऑफ इंटरव्ह्यू आहे. सो सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड साठी पण हा लेफ्ट हँडला लिहायचा का एव्हरी इंटरव्ह्यू साठी? एव्हरी इंटरव्ह्यू साठी. ओके थँक्यू व्हेरी मच. येस ऐश्वर्या मॅम. हॅलो मॅम.
येस मॅम. गुड इव्हनिंग मॅम. माझी बर्थ डेट आहे 7/11/1994 आणि माझा पहिला प्रश्न आहे की म्हणजे लग्न कधी होईल आणि योग्य तो जोडीदार मिळेल का, अशी हे क्वेश्चन आहे. आणि दुसरा करिअरच्या बाबतीत आहे. बर, काय अडचणी आहेत लग्नात? म्हणजे त्यांच्याकडून रिप्लाय वगैरे येत नाही, म्हणजे विचारतात पण रिप्लाय वगैरे येत नाहीत असं. आणि करिअर मध्ये काय करता? करिअर मध्ये माझं MBBS झालंय, MD करते, आता 3rd इयरला आहे, लास्ट इयरला PG करत आहे. अरे वा, गुड. मॅरेजचे चान्सेस 2026 एंड पर्यंत जास्ती आहेत. जर फोर्सफुली आत्ताच बघायला सुरुवात केली तर आहेत चांगले चान्सेस आहेत. पार्टनर तुमच्याच प्रोफेशनचा मिळेल. करिअर वाईज तुम्ही मेहनत करताय, रिटर्न मिळेल. डोनेशन्स काही करत नाहीये. तुमच्याच हॉस्पिटलमध्ये जिथे PG करताय ज्या पण लोकांना गरज आहे त्यांना इक्विपमेंट द्यायचा प्रयत्न करा. लाईक PCO साठी काय लागतायत, अशा गोष्टी डोनेशन तुमच्यासाठी जास्त बेटर असेल. हॅलो मॅम. मॅम एवढंच नाही हो, सध्याला एवढंच करा. हॅलो मॅम. हा मॅम बोला. गीता मॅम बोला. गीता मॅम नमस्ते. नमस्ते. तेव्हा मागच्या वेळी बोलता आलं नाही, त्या लेडीज मध्ये बोलल्यामुळे मला बोलता आलं नाही तुमच्याशी. बोला बोला. ते लोनचा प्रश्न राहिला माझा विचारायचा. लोन भरपूर आहे, अख्खं घर माझं ह्याच्यामध्ये आहे, निलावला येणार. दागिन्याने कसे काय याच्यातनं बाहेर पडू मॅडम? मॅम तुम्हाला रेमेडीज दिल्या ना मी. हा, ते एकच सांगितलंय, अख्खे मूग आणि गहू ते कोर्टासमोर जाताना ते टाकायला सांगितलेत, आणि पिवळे कपडे आणि व्हाईट कपडे. येस, त्या दोन्ही रेमेडीज दिल्यात ना, त्या फॉलो तरी करा आधी. ओके ओके, मी बाहेर पडेन ना मॅम? 100% मॅम, पाडूया आपण, करूया काही ना काही करूया. ओके मॅम, तुमची ही आशा मला खूप प्रेरणादायी आहे. जगू शकेन मी तुमच्या शब्दावर. येस येस, ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच. मॅम. येस येस मॅम, बोला. मगाशी तुम्ही सांगितलं होतं ना सॅटर्डेला मला कॉस्मेटिक द्यायचं. तुम्ही लोक तेव्हा का नाही लिहून घेत? मॅम खूप कन्फ्युजन होत होतं एकदम. येस, सॅटर्डेला. आणि काही मंदिरात गेल्यानंतर काय मंत्र उच्चारण वगैरे असं मला काही करायचं आहे का? 17/9/82 ना? हा मॅम. हा, ओम शनेश्वराय नमःचं करा. ते जाप करायचं 108 वेळा. या. ओके. आणि मी जो डिसिजन घेतला बिझनेसचा, तो चुकीचा झालाय का माझा? मी ते मगाशी विचारलंच नाही ना. होईल ना सक्सेस? एक्सपिरियन्स आलाय, हे ज्याचा एक्सपिरियन्स घेतायत तिथे चुकलं म्हणायचं नाही. त्याच्यात अजून काय करू शकतो त्याचा विचार करायचा. सिम्पल. तोच मला मार्ग नाही भेटत होता म्हणून मी कनेक्ट झाली. मग आता पुढचं मला असं टेन्शन आलंय की मी रॉंग डिसिजन तर नाही घेतला ना, तर झोप लागत नाही मला रात्रभर. बिलकुल नाही. ऑल ओके, डोंट वरी. येस, जोशी सर काय विचारायचंय बोला. हॅलो मॅडम. एक मिनिट मॅम, जोशी सरांचं घेते मग तुमच्याकडे येते. हो सॉरी. दीपक सर, माईक म्यूट आहे तुमचा. सॉरी, विप्रा मॅम बोला. हा मॅडम, मला फक्त एकच हाच प्रश्न होता की तुम्ही मला जे सांगितलं ते मी नक्कीच फॉलो करेल, पण तुम्ही जो पॉकेट मनी तुमचा जो हे मिळतो ना, ते मी घेऊ शकते का? जे 100 रुपयाचं तुमचं जे पॉकेट हे आहे ना, ते मला हवं होतं, तर मी घेऊ शकते का? घेऊ शकते. मग त्यासाठी मी तुमच्या व्हॉट्सअपवरतीच मी तुम्हाला मेसेज वगैरे करू ना? ओके चालेल. थँक्यू सो मच. विषय असा होता की आता आहे ना, टोटल तुम्हाला सांगतो मी 30 वर्ष नोकरीच करतोय, पण काही राहिलं नाही जवळ. आता मी फक्त स्वतःसाठीच बिझनेस वगैरे करायची तयारी करून टाकू का? हो करा ना सर, करा, बिलकुल करा. तुमचा आता खरंच नोकऱ्या करायची इच्छा नाही. हा, तुमचा एक्सपिरियन्स चांगला आहे तर करायला हरकत नाहीये. चालेल, धन्यवाद. थँक्यू एव्हरीवन.
थँक यू सो मच. मॅम 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 मला एक डाऊट आहे. येस मॅम प्रेम सर बोला बोला. मॅम तुम्ही मला म्हणलेला की मंदिरात दान करायचं, तर मी कोणत्या प्रकारचं दान करू? अन्नदान. अन्नदान. आणि मॅडम मला अजून एक डाऊट आहे की मला नाही सवय आहे की मी बसताना किंवा कसं पण मी लेग क्रॉस करून बसतो, नाही तर माझे पाय मी नुसते कंटिन्यू हलवतो, तर मग काय करू मी? स्वतःच्या माइंडवर कंट्रोल आणि बंद करायचं. सिम्पल. इनसिक्युरिटी आहे ती, बाकी काही नाहीये. पण मी जेव्हा पण बसतो ना माझे लेग ऑटोमॅटिक म्हणजे क्रॉस होऊन जातात. ते तुमच्या माइंडचं आहे, सायकोलॉजिकली आहे, बाकी काही नाही. याच्यात ऍस्ट्रोलॉजी जबरदस्ती नका घुसव. आमच्या सारख्यांचा धंदा नका वाढव. थैंक यू. डन. मैम पर्सनल विजिट के लिए क्या करना पड़ेगा? पर्सनल विजिट के लिए व्हाट्सएप कर दीजिए. ठीक है. आता पुढच्या महिन्यात, आता नाहीये, लास्ट संपलं आता. सर व्हाट्सएप कर दीजिए, डिटेल भेज देते. कहाँ से हो आप? पूना से हो मैं ना? पुणे से हूँ. हाँ, इस बार आपका सेशन मिस हो गया मेरा. अभी तो 3 दिन पहले हम लोग, 3 दिन थे हम लोग इस बार पूना में. बराबर है मैम, सेशन मिस अभी हो गया. मुंबई है 25, 26. अभी नेक्स्ट हम लोग बताते हैं आपको. चलेगा. ओके. थैंक यू गाइस. थैंक यू. बाय. थँक यू. थँक्यू.